नमस्कार सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण बोटनेक ब्लाउज बघणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये ड्राफ्टिंग, कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप ते पण मराठीमध्ये. आणि आपण हा पॅडेड ब्लाउज करणार आहे आणि दोन्ही नेक ह्याचे पॅक असणार आहेत. म्हणजे फ्रंट फ्रंट नेक पण पॅक आहे आणि बॅक नेक पण पॅकच आहे. फक्त बॅक नेकला आपण थोडंसं डिझाइन करणार आहे. तर ते तुम्हाला कळेलच पुढे मी जेव्हा ड्राफ्टिंग करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की कसं करणार आहे ते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न केलाय आणि याचा आपण नंतर फायनल लूक सुद्धा बघणार आहोत. आणि 34 साइजचा आहे हा, 34 चेस्ट साइजचा. तर चला मग आपण ड्राफ्टिंगला सुरू करूया. तर यासाठी आपण इथे 1 मीटर हे जॉर्जेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे. हे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे यावरती. हे 1 मीटर आहे फॅब्रिक. मेन फॅब्रिक आहे हे आणि हे खूप जास्त ट्रान्सपरंट आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यासाठी हे अस्तर घेतलंय मी 1.5 मीटर. कारण की जेव्हा आपण पॅडेड ब्लाउज करतो ना, तर आपल्याला डबल अस्तर लावावं लागतं फ्रंट पार्टला. त्यासाठी मी हे 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. आणि कप्स घेतलेत मी. तर हे घेतलेत मी 38 साइजचे. जितकी आपली साईज असेल ना, त्याच्यापेक्षा 4 इंचांनी मोठी आपल्याला कपची साईज घ्यायची. त्याच्याने ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो. तर त्यासाठी मी ही 38 साइजचे कप्स घेतलेत. चला तर मग आपण आता सुरू करूया ड्राफ्टिंगला. चला तर आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. हे मेजरमेंट घेतलेले आहेत मी. ब्लाउजसाठी लागणारे मेजरमेंट. ब्लाउज फ्रंट पार्टची लेंथ घेतली आहे. बॅक पार्टची लेंथ आहे. फुल शोल्डर, चेस्ट राउंड, वेस्ट राउंड, शोल्डर टू अपेक्स, अपेक्स टू अपेक्स, फ्रंट नेक डीप, बॅक बेल्ट आपला जो बॅक साईडचा जो बेल्ट असणार आहे त्याचं मी दिलं इथे. रेडी शोल्डर, स्लीव्ज लेंथ, स्लीव्ज राउंड, हे सगळ्या प्रकारे सगळे मेजरमेंट मी घेऊन घेतले तिथे. आणि हा आपला ब्लाउजचा फ्रंट पार्ट असणार आहे. फ्रंट पार्ट असा दिसणार आहे आपला, बोटनेक, प्रिन्सेस कट. आणि हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला आपण अशा प्रकारचे डिझाईन घेणार आहे. इथे एक हुक लावणार आहेत आणि बाकी इथे हुक लावणार आहे. ही मध्ये असं ओपन असणार आहे. आणि स्लीव्ज आपली इतकी असणार आहे. दंड म्हणजे आपलं कोपऱ्यापर्यंत जेवढी असते 10 इंचाची तेवढी असणार आहे. चला तर आपण आता सुरू करूया. आधी आपण पेपरवरती मार्किंग करून घेऊ. आधी आपल्याला बॅक पार्टचं पेपर कटिंग करून घ्यायचंय. त्यासाठी आता आपण एक ड्राफ्टिंग करून घेऊ आधी. हा मी डबल घेतलेला आहे पेपर. इथे फोल्ड आहे. आधी इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे वरती. आणि इथे आता आपल्याला ब्लाउजची लेंथ टाकायची आहे. तर ब्लाउजची लेंथ टाकायची आपल्याला इथे. तर आपल्याला जरी बॅक पार्टची लेंथ टाकायची असली तरी ही आपण घेताना फ्रंट पार्टची जी लेंथ असते आपली तीच घ्यायची. आणि कधी लक्षात ठेवायचं, मला मी आधीच्या पार्टमध्ये सुद्धा सांगितलंय की ब्लाउजची फ्रंट जी लेंथ असते ती आपल्याला जास्त लागते, कारण की चेस्टचा जो शेप असतो आपला त्याच्यामुळे जास्त लागतं आपल्याला, हाईट जास्त लागते. आणि बॅक पार्ट आपला हा थोडा कमी असतो. तर इथे आपल्याला बॅकची जरी आपल्याला लेंथ घ्यायची आहे तरी आपण इथे फ्रंटचीच लेंथ टाकणार आहे. कारण नंतर ते ऑटोमॅटिक इथे कमी होऊन जाईल. ते तुम्हाला नंतर लक्षात येईलच ते कसं कमी होईल ते. तर आपली फ्रंट पार्टची लेंथ आहे इथे 15 इंच. मी 16 इंचावरती मार्किंग करते इथे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 16 इंचावरती मार्क करून घेतला, आणि एक लाईन ड्रॉ केली आहे. आता आपल्याला फुल शोल्डर जे आहे आपलं त्याचं डिवाइड 2 करून इथे मार्क करायचंय. फुल शोल्डर आहे आपलं 15 इंच, म्हणजे जे आपण मेजरमेंट घेतो तेव्हा. तर 15 इंचचं आपल्याला निम्मे करून इथे मार्क करायचंय. 15 इंचचं निम्मे इथे येईल माझं 7.5 इंच. तुमचं जितकं असेल तितकं तुम्ही घ्यायचंय. इथे शोल्डर डाऊन मार्क करायचंय आपल्याला 1 इंच. 1 इंच हे कोणत्याही साईजला कंपल्सरी आहे. 1च इंच घ्यायचंय. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला 1 इंचावरतीच मार्क करायचंय. इथे 2.5 इंच आपल्याला नेक विड्थ घ्यायचंय. 2.5 इंच हे सुद्धा सगळ्या साईजला हेच माप आहे कंपल्सरी. तुमची साईज कोणतीही असू द्या. हे 2 माप फिक्स आहेत, कोणती साईज असली तरी. नंतर इथे क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. 2 लाईन हे मार्क केलेले जॉईंट करून घ्यायचे. आता आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचंय. सॉरी, शोल्डर मायनस आपण नंतर करू. आधी आपण इथे आर्महोलचं मार्किंग करून घेऊ. तर इथे आर्महोलचा आपला फॉर्म्युला असणार आहे, कारण हा आपला पॅक नेक आहे. पॅक नेक असल्यामुळे याचा आपला फॉर्म्युला आहे चेस्ट डिवाइड 6 प्लस 1 इंच. तसे मी वरती तुम्हाला दिलेले आहेत. तुमच्या साईजनुसार तुमचं कोणता फॉर्म्युला येईल ते तुम्ही बघून घ्या. इथे माझी चेस्ट आहे 34.50 डिवाइड 6 प्लस 1 इंच. तर माझा आला इथे 6.75. मी इथे मार्क करणार आहे 6.75. इथे हा फॉर्म्युला ज्याच्या त्याच्या चेस्टनुसार, साईजनुसार वेगळा वेगळा येईल. इथे माझा हा फॉर्म्युला आलाय, तर मी हा वापरलाय. मी वरती दिलाच आहे. तुमची साईज ज्यामध्ये बसेल तो फॉर्म्युला तुम्ही वापरा. नंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे मी. चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली आहे.
आता इथे आपलं पॅक नेक असल्यामुळे आपण इथे चेस्टमध्ये 2.5 इंच लुजिंग ऍड करणार आहोत. तर 2.5 इंच कशामध्ये ऍड करायचं, तर आपली जी चेस्ट आहे, आता माझी आहे 34.50, त्यामध्ये मी 2.5 इंच ऍड करणार. तर आलं 37 इंच. 37 डिवाइड 4 करून इथे मार्क करणार मी आता. आलं का तुमच्या लक्षात? जे चेस्ट जितकी पण असेल ना आपली, त्यामध्ये 2.5 इंच प्लस करायचं. प्लस 2.5 इंच. कोणती पण साईज असू द्या, 2.5 इंच आपल्याला प्लस करायचंय. पॅक नेक असेल तर. आणि हेच आपण आधी डीपनेक केलं होतं, तर डीपनेकसाठी आपण 1.5 इंच प्लस केलं होतं. लुजिंग असतं ते, चेस्टमध्ये लुजिंग ऍड करावं लागतं. 9.25 आलंय माझं इथे. 9.25 इंचावरती मार्क करते. आणि आता इथे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. ब्लाऊजला जे आपल्या साईडला मार्जिन असतं ना, त्याचं इथे आपल्याला मार्क करायचंय. तर मार्जिन हे माझं 1.5 इंच असणार आहे. 1.5 इंचावरती मी मार्किंग करते. आता हे झालं आपलं चेस्टचं मार्किंग. आता इथे आपल्याला वेस्टचं मार्किंग करून घ्यायचंय. तर वेस्ट आहे माझी इथे 30 इंच. वेस्टचं मार्किंग करताना इथे आपल्याला काहीच प्लस करायचं नाहीये का मायनस करायचं नाहीये. आणि प्लस यासाठी करायचं नाहीये, कारण की आपण इथे डाट देत नाही. डाटची फॅशन गेली आता, मागे डाट कोणी देत नाही आता. विदाऊट डाट असतं, तरी पण खूप छान फिटिंगला बसतं. तर आपली जी वेस्ट असेल ना, त्याला डायरेक्ट डिवाइड 4 करून आपल्याला इथे मार्क करायचंय. तर माझी वेस्ट आहे 30 इंच. त्याला डिवाइड 4 केलं, आलं माझं 7.5 इंच. 7.5 इंचावरती मी इथे मार्क करणार आहे. तुमची जितकी वेस्ट असेल त्याला डिवाइड 4 करून तुम्ही मार्क करायचंय. 7.5 इंच. आणि सेम इथे 1.5 इंचावरती मी मार्जिनचं मार्क करते, जे की मार्जिन असणार आहे माझं. हे दोन्ही आता मार्क केलेले पॉईंट जॉईन करून घ्यायचेत आपल्याला. चेस्टचं मार्क आणि वेस्टचं मार्क दोन्ही मार्क जॉईन करून घ्यायचे. आता आपण इथे आर्महोलचं शेप देऊन देऊ. तर इथे शेप देण्यासाठी काय करायचं आपल्याला, आपलं हे जितकं आपण मार्क केलं होतं फुल शोल्डरच्या निम्मे करून, आधी काय करायचंय, याचा आणि याचा आपण सेंटर घेऊन घेऊ. आधी या दोघांचं सेंटर घेऊ. सेंटर घेतल्यानंतर हे जितकं मार्क केलेलं आहे आपण, हे इथून इथपर्यंत जितकं मार्क केलं होतं, त्यातून अर्धा इंच कमी करून आपल्याला इथे मार्क करायचंय. तर हे आपण किती मार्क केलं होतं, 7.5. तर इथे आपल्याला 7 इंचावरती मार्क करायचंय, अर्धा इंच कमी करून. हे सगळ्यांना सेम याच प्रोसेसने फॉलो करायचंय. आणि तितकंच खाली पण घ्यायचं आपल्याला 7 इंचावरती, कारण हा बॅक पार्ट आहे. फ्रंट पार्ट असतं तर आपण इथे 1 इंच कमी केलं असतं, पण हा आपला बॅक पार्ट असल्यामुळे आपण इथे फक्त अर्धा इंच कमी केलंय. आणि तितकंच मार्क आपण इथे पण केलेलं आहे, तितकंच 7 इंचावरती. आता आपल्याला क्रॉस मार्क करायचंय. तर बॅक पार्टला कधी पण 1 इंच क्रॉस मार्क करायचं आणि फ्रंट पार्टला 1.25 इंचावरती करायचं. आता इथे आपण 1 इंचावरती मार्क करून घेऊ. इथून करायचंय बरोबर असं 1 इंच. आता आपण फ्रेंच कॉर्नर शेप देऊन देऊ. इथे शेप बरोबर इथून घेऊन असा इथे आला पाहिजे, इथे जॉईंट झाला पाहिजे शेप. तुम्ही हाताने पण, तुम्हाला जर परफेक्ट येत असेल तर तुम्ही देऊ शकता. इथे थोडंसं आपल्याला असं जाणवेल की इथे मॅच नाही झालंय, तर आपण परत असं फ्रेंच कर्व ठेवून परत त्या लाईन, दोन्ही लाईन जॉईन करून टाकायच्या आहेत. अशा प्रकारे आपला बॅक आर्महोलचा शेप देऊन झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, कारण आपला हा बोट नेक आहे बरोबर, बॅक साईड आणि फ्रंट साईड पण आपला बोट नेक आहे. तर काय होतं ना, की गळा आपला जो असतो इथे, तर तो लूज होतो. इथे असं चुन्या पडतात वगैरे गळ्यामध्ये, असं जमा होतो, तो असं थोडंसं ओपन ओपन दिसतं. तर काय करायचं, आपण आधीच आहे ना इथून असं थोडंसं मायनस करून टाकू, म्हणजे जो आपला गळा इथे झोल येण्याचा जो प्रॉब्लेम येतो ना, तो नाही येणार. इथे झोल येतो आपल्याला नाहीतर गळ्यामध्ये, तर तो झोल नाही येणार आपल्याला. आपण आधीच इथे मायनस करून टाकू. तर ते मायनस किती करायचं असतं आपल्याला, तर ते रेडी शोल्डरवर डिपेंड आहे. तर मी वरती दिलंय तुम्हाला चार्टमध्ये की किती रेडी शोल्डर असेल तुमचं, तर किती. आता माझं इथे रेडी शोल्डर आहे माझं 2.5 इंच. तर 2.5 इंचाच्या हिशोबाने इथे येणार माझं अर्धा इंच मायनस होणार. अर्धा इंच इथे मला कमी करावं लागेल. तुम्ही रेडी शोल्डर किती घेतायत ना, त्यावर डिपेंड आहे की तुमचं किती कमी होणार आहे. तसं चार्ट वरती दिलाय मी, तुम्ही तुमचं बघून घ्या. इथे मी अर्धा इंच कमी करते. आता हे अर्धा इंच मी कमी केलं, तर हे कुठे जॉईंट होईल, तर ही लाईन बरोबर, हा जो आपला सेंटर आहे, या सेंटरच्या जवळपास इथे सेंटरच्या खाली 1 इंचापर्यंत तरी आपला जॉईंट झाला पाहिजे. हे बघा अशा प्रकारे, म्हणजे जो आपल्या गळ्याला झोल येतो ना, तो नाही येणार. हे पूर्ण असं मायनस होऊन जाईल, कट होऊन जाईल हे एवढं सगळं. ठीक आहे, हे कट होऊन जाईल, म्हणजे जो झोल येण्याचा प्रॉब्लेम आहे तो नाही येणार. आता
आता आपल्याला हे घ्यायचंय, बॅक नेकचं मार्किंग करायचंय, नेक डीपचं. त्यासाठी काय करायचं, आपण हे जे मायनस केलेलं आहे हे शोल्डर, आता हे मेन शोल्डर आहे आपलं, तर इथून तर हे 2.5 इंच याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे आधी. ह्या लाईनचं सेंटर काढून घेऊ आधी. आता इथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचंय. 1.5 इंचाचा माझं बॅक नेक असणार आहे. 1.5 इंचावरती मी मार्किंग करते. रेडी शोल्डरचं पण आपण आधी हातोहात मार्किंग करून घेऊ. रेडी शोल्डरचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच खालून इथे आपल्याला चेक करायचंय. मी 2.5 इंचाचं रेडी शोल्डर घेणार आहे, तर मला 3.5 इंचावरती मार्क करावं लागेल, कारण अर्धा इंच इकडे आणि अर्धा इंच इथे स्टिचिंग मध्ये जाईल. त्यामुळे अर्धा इंच खालून आपल्याला मोजायचंय. 3.5 इंचावरती मार्क करते मी. ही माझी नेक डीपची लाईन आहे आणि हे रेडी शोल्डरचं आहे. ही नेक डीपचं मार्किंग केलेलं आहे मी. नेक शेप ड्रॉ करून घेऊ आपण. राऊंड नेक शेप देते मी. बोट नेक आहे माझा हा. हा अर्धा इंच आपल्याला खालून आपल्याला इथे मॅच करायचा आहे. तो अर्धा इंच खाली मी असं डॉट डॉटची लाईन देते. इथे आपला नेक मॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपला हा बॅक नेक रेडी आहे. आता इथे मला डिझाईन करायची, तर ती आपण नंतर करू, जेव्हा आपली हाईट तिथून कमी होऊन जाईल. आधी आपल्याला फ्रंट पार्टचं करावं लागेल ड्राफ्टिंग, त्याच्यानंतरच आपण याच्यावरती काम करू शकू. तर इथे जी मला अशी डिझाईन करायची आहे ती नंतर होईल, आता नाही होऊ शकत. आता आपण आधी फ्रंट पार्टचं करून घेऊ. हे माझं बॅक पार्टचं आहे. इथे आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. फ्रंट पार्टसाठी पण सेम आपल्याला आधी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची वरती, जशी आपण बॅक पार्टला घेतली होती तशी. आता बॅक पार्टला आपण काय करतो, आधी आपण लेन्थचं मार्किंग करून घेतो. तसं फ्रंट पार्टला नाही करायचंय. फ्रंट पार्टला आधी सगळं आपलं वरचं मार्किंग होणार आणि नंतर आपलं हाईटचं मार्किंग हे शेवटी होणार. तर आधी काय करायचंय आपल्याला, इथे शोल्डर डिवाइड 2 करून आधी मार्क करायचंय. आधी सगळं वरचं कम्प्लीट करून घ्यायचंय आणि मग नंतर हाईटचं मार्किंग येईल. इथे कधी लक्षात ठेवायचं, फ्रंटला नंतर करायचं. तर इथे पण सेम शोल्डर डिवाइड 2 करून इथे मार्क करायचंय. 7.5 इंच, 1 इंच डाऊन, हे पण सेमच घ्यायचंय. नेक विड्थ ही 2.5 इंच. जॉईन करून घ्यायचे दोन्ही मार्क. आता आर्महोलचं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं, मार्क करून घ्यायचंय. तर इथे पण सेमच येणार आहे. आपलं बॅकचं जेवढं आर्महोल आलं होतं ना, सेम इथे पण तितकंच येणार आहे. शोल्डर डिवाइड 6 प्लस 1 इंच, 6.75. कारण हे पण आपलं हे पॅक नेकच आहे. जर हा आपला डीप नेक असता तर ह्याचा फॉर्म्युला वेगळा असता. हा पॅक नेक असल्यामुळे फॉर्म्युला आपण तोच यूज करणार आहे. 6.25 इंच त्याच्यावरती मार्क केलंय मी. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. ही आपली चेस्ट लाईन झाली. आता आपल्याला चेस्ट मध्ये लुजिंग ऍड करायचं आहे 2.5 इंच. सेम आपण बॅक पार्टला केलं होतं तसंच. 37 येत आहे. त्याला डिवाइड 4 करून आपल्याला इथे मार्क करायचंय. 9.25 इंच येत आहे. 9.25 इंचावरती मार्क करायचं इथे. नंतर 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचंय, शिलाई मार्जिन. आता आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा इथे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅक पार्टला आपण इथे अर्धाच इंच कमी करतो, तर इथे 1 इंच फ्रंट पार्टला 1 इंच कमी होईल. तर आपण फॉलो करू आधी. याचं सेंटर काढायचं आपल्याला. हे किती होतं आपलं, 7.5 इंच. तर इथे 1 इंच कमी करून म्हणजे किती येईल आपलं, 6.5 इंच. फ्रंट पार्टला 1 इंच कमी होईल आणि इथे अर्धाच इंच कमी होईल. इथे 7 इंच. असं आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे आणि क्रॉस मार्किंग करायचं आपल्याला 1.25 इंचावरती. आता आपण आर्महोल शेप ड्रॉ करून घेऊ.
हा फ्रंट आर्महोल शेप झाला आपला. आपण इथे मायनस केलं होतं बॅक पार्टला, सेम आपल्याला इथे सुद्धा मायनस करायचंय अर्धा इंच. इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय मेन आर्महोल वरती. इथे पण आपलं हे इतकं मायनस होऊन जाईल, इथून कट होईल आपला आर्महोलचा शेप. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आता आपण हे 2.5 इंच आणि मायनस केलेलं शोल्डर ह्याचा आपण आता सेंटर घ्यायचंय. ह्याचा आपण सेंटर घेऊन घेऊ आधी. आता तिथून आपल्याला नेक विड्थचं मार्किंग करायचंय, सॉरी नेक डीपचं. तर नेक डीप माझं फ्रंटचं असणार आहे 2.5 इंच. नंतर माझं शोल्डर टू अपेक्सचं आहे 9.5 इंच. तर त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून आपल्याला इथे मार्क करायचंय. ते केलंय मी 10 इंचावरती मार्क केलंय. आणि आपली फुल हाईट आहे ब्लाउजची 15 इंच फ्रंटची, त्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 16 इंचावरती मार्क करते. आता हे सगळे आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. शोल्डर टू अपेक्सची लाईन आहे ही नेक विड्थ. अर्धा इंच खाली मी मार्क करून घेते इथे. आधी आता आपल्याला इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हा जितका गॅप आहे ना तितकाच गॅप इथे ठेवून आपल्याला एक मार्क करून आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू शकतो. पण माझ्याकडे ग्रीड स्केल आहे, त्याच्यामुळे मला माझं काम सोपं झालंय. मी ही लाईन बरोबर या लाईन वरती मॅच करते आणि इथून एक अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते इथे. ग्रीड स्केलचा असा फायदा होतो, लवकर होतं काम. आता मला इथे रेडी शोल्डरचं मार्किंग करायचंय. रेडी शोल्डर आहे माझं 2.5 इंच, तर 3.5 इंचावरती मार्क करते मी. आता हे जितकी नेक विड्थ आली तितकीच मी खाली मार्क करून घेणार आहे. 3.25 इंचावरती एक लाईन आलंय माझं, 3.5 ला एक कमी. इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. आता इथे आपल्याला नेकचा शेप द्यायचा आहे. इथे पण राऊंड शेपच आहे माझा फ्रंटचा. हा फ्रंट नेक शेप आहे. आता नेकचं तर आपलं कम्प्लीट झालंय. आता आपण हे खालचं करून घेऊ, पार्ट हे खालचं कम्प्लीट करून घेऊ. तर इथे आपल्याला आता अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचंय. अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग माझं आता इथे आहे 7 इंच आहे. तर 7 इंचला डिवाइड 2 करून इथे मार्क करायचे. 7चं मी डिवाइड 2 केलं तर 3.5 इंच येईल. 3.5 इंचावरती इथे मार्क करायचंय. त्यातून अर्धा इंच कमी करून इथे आपल्याला मार्क करायचंय. 3.5 इंचातून अर्धा इंच कमी केलं तर 3 इंच. 3 इंचावरती आपल्याला इथे खाली मार्क करायचंय. इथून इथपर्यंत आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला वेस्ट डार्टचं इथे मार्किंग करायचंय. तर आपला हा मार्क जो आहे तो चेस्ट आपली किती आहे त्यावर डिपेंड आहे. तर माझी चेस्ट इथे येते 34.50 इंच. तर इथे माझं डार्ट येणार आहे हा 2.5 इंचाचा. मी वरती तुम्हाला चार्ट मध्ये दिलंय की कोणत्या साईजला कोणता किती डार्ट येईल ते. माझा इथे 2.5 इंचाचा डार्ट येतोय. 2.5 इंचावरती मी मार्क करून घेते. आता हे आणि हे दोन्ही पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे. आता आपण आधी इथे वेस्टचं पण मार्किंग करून घेऊ. तर वेस्टचं मार्किंग सेम सेम करायचं आपल्याला. आता माझी वेस्ट आहे 30 इंच, तर डिवाइड 4 करून मार्क करायचंय. आता माझं आलं 7.5 इंच. तर 7.5 इंच आपण कसं करणार, तर हे सुद्धा आपल्याला 2.5 इंच त्यामध्ये प्लस करावं लागेल, कारण आपण हा डार्ट देतोय. 7.5 मध्ये मी 2.5 इंचाचं डार्ट पण प्लस करून घेते. तर माझं आलं 10 इंच. तर मी इथून 10 इंचावरती मार्क करणार आहे. सिम्पल केलंय मी. वेस्ट डिवाइड 4 करून मार्क करायचंय. फक्त हा जो डार्ट आपण दिलाय ना, तर तो त्यामध्ये ऍड करायचा आहे. 10 इंचावरती मार्क केलंय आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचचं शिलाई मार्जिन द्यायचंय. आता आपण हे चेस्टचं मार्किंग आणि वेस्टचं मार्किंग हे जॉईन करून घेऊ दोन्ही पण. मार्जिन टू मार्जिन आणि मेन जे आपण मार्क केलंय ते पण. आता आपलं फक्त डार्टच राहिलंय डिटेलिंग करायचं. तर आता आपण ह्याचं करून घेऊ आधी. थोडं जवळून दाखवते. आता ह्याचं आता काय करायचं, ही जी लाईन आहे आपली त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. ह्या लाईनचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला. सेंटर घेतल्यानंतर याचा आणि याचा सुद्धा सेंटर घ्यायचा आहे. सेम याचा आणि याचा सेंटर. आता आपल्याला इथून अर्धा इंच बाहेर जायचंय. ही जी लाईन आहे ना आपली ही इंचाची, ती बरोबर ह्या लाईन वरती ठेवायची क्रॉस. हे बघा मी कशी क्रॉस ठेवली बरोबर. तिथून आपल्याला अर्धा इंच बाहेर मार्क करायचं. इथे सेम आपल्याला 1/2 इंचावरती बाहेर मार्क करायचंय
आणि इथे कट टू कट मार्क करायचं, म्हणजे इथून असा शेप आपला जो आहे ना तो इथे कट टू कट होणार. आता काय करायचं, हे जे मार्क केलंय आपण तिथे आपण आधी लाईन ड्रॉ करून घेऊ अशी सरळ. आणि आता हा पॉइंट या पॉइंटला जॉईन करायचा आहे. आता हा पॉइंट या पॉइंटवर. आता आपण थोडासा राऊंड शेप देऊ त्याला, कारण हे एकदमच टोकदार आहे. इथून किंचित आपल्याला आतमध्ये जायचंय, असं किंचितच थोडंसं आतमध्ये गेली मी. आणि हे आहे तसंच ऍज इट इज ठेवून इथे पण आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे, असं इथे राऊंड करायचंय, एकदम टोक नको. आता काय करायचं, आपल्याला ही जी लाईन आहे इकडची ही मोजून घ्यायची, किती लाईन किती आहे. माझी इथे येते ही बरोबर 6 इंच, तर ही सुद्धा आपल्याला 6 इंच पाहिजे. 6 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. 6 इंचावरती मी मार्क केलंय. आणि आता इथे गॅप बघायचा आपल्याला की किती राहिलाय गॅप. तर हा माझा राहिला अर्धा इंच, तर अर्धा इंच गॅप राहिला आपला. अर्धा इंच आपला गॅप राहिलाय, तर अर्धा इंचच्या आपल्याला डबल करून इथे मार्क करायचंय, ह्या फिटिंग लाईन वरती 1 इंच वरती आपल्याला असं मार्क करायचंय. इथे तुमचा जितका गॅप राहील ना त्याच्या डबल करून तुम्हाला इथे मार्क करायचंय. हे साईज नुसार वेगळं वेगळं तुमचं राहणार आहे. जशी तुमची साईज समजा कमी आहे आता इथे, तर माझा अर्धा इंच राहिलाय. जशी तुमची साईज वाढेल तर इथे गॅप सुद्धा तुमचा हा जास्त येणार आहे. तर हा जितका गॅप असेल ना त्याच्या डबल करून आपल्याला इथे मार्क करायचंय. आता हे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे असा, म्हणजे हे आपलं खालचं एवढं मायनस होऊन जाणार आहे, कट होऊन जाईल हे आपलं सगळं. आणि अर्धा इंच आपल्याला सेम इथे सुद्धा मार्क करायचंय, इथे पण मार्क करायचं अर्धा इंच. आणि इथून इथपर्यंत आपल्याला एक स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन ड्रॉ करायची, हे सुद्धा कट होऊन जाणार आहे. झालं. आता आपलं हे खालचं सगळं कम्प्लीट आहे. आता आपला फक्त आर्महोलचा डाट राहिलाय, आपण ते आता करून घेऊ. आता आर्महोलचा डाट पण आपल्या हा साईज नुसार असणार आहे. तर हा माझा इथे येतोय आता 1.25 इंचाचा डाट येतोय. तर हा मी तुम्हाला तुमच्या साईजचा किती येईल ते मी तुम्हाला वरती दिलेलंच आहे. तर इथे माझा हा 1.25 इंचाचा डाट आहे चेस्ट साईज नुसार. हे पण मी तुम्हाला थोडं जवळून दाखवते. मला आता इथे घ्यायचंय 1.25 इंचाचा डाट घ्यायचंय आपल्याला. तर काय करायचं, आधी इथे आपल्याला आपला जो मेजर टेप आहे हा आपल्याला इथे ठेवायचा आहे बरोबर. चेस्ट लाईन वरती आपल्याला मार्क करायचंय. तर 1.25 इंचावरती आपण असा मेजर टेप ठेवायचा आपला 1.25 इंचावरती. आणि तो असं सरकवत सरकवत आणायचं की ह्या आर्महोल वरती तो कुठे टच होतोय. तर माझा इथे होतोय बघा. तर इथे मी मार्क करते 1.25 इंच. आता 1.25 इंचच्या निम्मे करून आपल्याला वरती मार्क करायचंय. तर 1.25 इंचच्या निम्मे किती येईल, 1.25 इंचच्या निम्मे येत आहे अर्धा इंचावरती एक लाईन येत आहे. म्हणजे समजा इथून एक पासून हे अर्धा इंच त्याच्यावरती एक लाईन एवढं येत आहे. तर तेवढं आपल्याला वरती मार्क करायचंय. हे अर्धा इंच आणि त्यावरती एक लाईन इथे मार्क केलं. आता हे जे मार्क केलं हे मेन मार्किंग आहे माझं, ते इथे आता इथे जॉईंट होणार अपेक्स पॉईंट वरती. तिथे मी जॉईन करून घेते. आता मेन आपला डाट किती 1.25 इंचाचाच आहे बरोबर. तर आपल्याला अर्धा इंच खालून इथून आपल्याला मार्किंग करायचं. समजा अर्धा इंच खाली माझं हे मार्किंग आहे, तर 1.25 इंच आपल्याला इथून घ्यायचंय, इथून मोजायचंय 1.25 इंच. तर इथे येतंय माझं. तर आता इथून इथपर्यंत आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. आणि ती लाईन थोडीशी आपल्याला बाहेर जाऊ द्यायची, कारण इथे आपल्याला नवीन आर्महोल आपला शेप तयार होणार आहे. तर अपेक्स पॉईंट पासून ह्या आर्महोलचं जे आपण आता हे जे पॉईंट काढला इथे 1.25 इंचाचा, तिथे मी अशी लाईन ड्रॉ केली 1.25 इंचाचा डाट, आणि अशी लाईन ड्रॉ केली तिथे. आता काय करायचं, आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची आहे. ही जितकी लाईन असेल तितकीच सेम आपल्याला इथे मार्किंग करायचंय. आता आपण आधी ही लाईन मोजून घेऊ किती येते. 5.5 इंचाची लाईन आहे ही माझी. तर तितकंच मी सेम या लाईन वरती पण मार्किंग करून घेते 5.5 इंचावरती. हे इथे मी मार्क करून घेतलंय. आता काय करायचंय, आपल्याला इथून थोडंसं खाली मार्क करायचंय, म्हणजे एक लाईन ड्रॉ करायची. मग ती लाईन कशी ड्रॉ करायची, तर याच्या लेवलला आली पाहिजे. तुम्ही अशी लाईन नाही ड्रॉ करू शकत, अशी नाही करायची आपल्याला एकदम स्ट्रेट. आपल्याला ह्या लाईनच्या बरोबरीला ड्रॉ करायची आहे. इथे पण आपल्याला हे ग्रीड स्केलचा खूप फायदा होतो. ही लाईन बघा मी बरोबर ह्याच्या लेवलला ठेवली. ही जी खालची लाईन दिसते ना माझी ही फिटिंगची, त्या लाईन वरती मी या स्केलची लाईन ठेवली आहे आणि ती बरोबर क्रॉस ठेवली आहे. इथे अशी लाईन ड्रॉ केली मी. आणि हा ते सांगायचं राहिलं, इथे जितका आपला गॅप राहिला होता अर्धा इंचाचा, त्याच्या डबल आपण इकडे मार्क केलं. आणि जितका गॅप होता तिथे तितकंच आपण इकडे सुद्धा मार्क केलं होतं इथे. तर तितकंच आपल्याला इथे सुद्धा मार्क करायचं होतं अर्धा इंच. माझा अर्धा इंच गॅप राहिला होता, त्यामुळे अर्धा इंच मी इथे मार्क करते. अर्धा इंचावरती मार्क केलंय. आता इथून आपल्याला एक अशी लाईन ड्रॉ करायची. तर ती पण कशी करायची, ही जी स्केलचं जे टोक आहे ना आपलं, तर ते बरोबर ह्या लाईन वरती ठेवायचं, असं असं ठेवायचंय. त्या लाईन वरती बरोबर असं टच झालं पाहिजे.
सरळ नाही ठेवायचंय आपल्याला, क्रॉसच ठेवायचंय आणि इथे एक लाईन ड्रॉ करायची. आता इथे आपला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे आपल्याला, म्हणजे हा आर्महोल डार्ट आपला तयार होईल. हा फ्रेंच कर्वनी मी शेप देते, हाताने पण देऊ शकता तुम्ही. फ्रेंच कर्वनी कसं प्रॉपर शेप येतो. हा झाला माझा नवीन आर्महोल शेप. आता हा आपला मायनस होऊन जाईल, आपला हे सुद्धा मायनस होईल, हे सुद्धा मायनस होईल. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला आधी कट करून घ्यायचंय फ्रंट पार्ट, त्याच्यानंतरच आपला प्रिन्सेस कटचा आपल्याला शेप देता येणार आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला बॅक पार्टचं पण कम्प्लीट करून घेता येईल. आता आपण कट करून घेऊ. कट करताना मी तुम्हाला आधी पण सांगितलं की कट कसं करायचंय ते, तुम्ही माझे पहिले आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर. कट करताना आपल्याला पूर्ण ऍज इट इज कट करायचंय. फक्त जे आपलं आर्महोलचा जो इथला भाग आहे ना, हा पोर्शन, हा फक्त आपल्याला बाहेरून असा कट करायचा आहे आणि ही पण लाईन आहे तशीच आपल्याला ऍज इट इज कट करायची. तुम्ही बघून घ्या मी कसं कट करते ते. सुरुवात करूया आता आपण कटिंगला. हे बघा इथे मी कसं बाहेरून कट केलंय, थोडं ठेवलंय कारण आधी आपल्याला मायनस करावं लागेल हे, त्याच्यानंतरच आपण प्रॉपर शेपनी कट करू शकू. इथे एक राहिलं माझं अजून एक पॉईंट, आपल्याला 1.5 इंच खाली आपल्याला मार्क करायचं राहिलं. इथे शोल्डर आपल्याला थोडंसं खाली क्रॉस करायचंय, 1.5 इंचावरती इथे मार्किंग करायचंय आणि ही जी आपली मेन लाईन आहे इथे नेकची आपण जी ड्रॉ केली, शोल्डर डाऊन करायचंय थोडक्यात 1.5 इंचावरती. हे मी पार्ट सिंगल करून घेते, त्याच्याशिवाय मला ते इथे मायनस नाही करता येणार. आर्महोल डार्ट नाही देता येणार, त्यापेक्षा याला सिंगलच करून घेते पेपरला. आता आर्महोलचा डार्ट आपल्याला कसं मायनस करायचं, तर ही जी आपली वरची जी लाईन आहे ना, तिथे आपण अशी घडी द्यायची आहे, फोल्ड करायचं इथे बरोबर बरोबर लाईन वरती करायचंय. आणि ती जी लाईन आपण अशी घडी केली आहे ना, ती लाईन आपल्याला या खालच्या लाईन वरती ठेवायची आहे. हे बघा, ही मी आधी घडी घातली याची आणि ती घडी उचलून आपल्याला या लाईन वरती ठेवायची आहे, म्हणजे हा पॉईंट बरोबर आपला या पॉईंट वरती मॅच झाला पाहिजे. या लाईनला मी घडी घातली आहे आणि ती उचलून मी या लाईन वरती ठेवते. हे बघा, बरोबर आपला आर्महोल मॅच झालाय, असं बरोबर झालं, एकदम परफेक्ट. आता आपण कट करून घेऊ. आता कट करून घेतलंय. आता आपण आधी काय करू, आपण आधी आर्महोलचं जे आपला शेप आहे आधी तो आपण मोजून ठेवू, कारण की आपल्याला स्लीव्ह साठी लागणार आहे. तर काय करायचं, वरून अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचंय आणि अर्धा इंच आतमधून आपल्याला मोजायचंय. वरून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि अर्धा इंच इथून पण. आणि आता आपण मोजून घेऊ किती येत आहे ते. पूर्णच मोजायचंय. माझं इथे 9.5 ला एक लाईन कमी येते. परत एक वेळ चेक करते मी. सेम येते 9.5. इथे मी लिहून घेते फ्रंटचं 9.5. आता आपण इथे प्रिन्सेस कटचा आता आपण इथे शेप देऊन देऊ आधी. आता इथे आपल्याला ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे. इथून आपल्याला 1.5 इंच बाहेर मार्किंग करायचंय, वरती करायचंय आणि इथून अर्धा इंच खाली मार्क करायचंय. इथे आता आपल्याला असं हे सगळं शेप ड्रॉ करायचंय. बघा तुम्ही इथे असं राऊंड आलं पाहिजे, असं असं आपला शेप आला प्रिन्सेस कटचा. कट करताना इथे आपल्याला असं थोडंसं राऊंड घ्यायचं, नाही तर पॉईंट बनेल इथे. आता आपण कट करून घेऊ प्रिन्सेस कटचा शेप. अशा प्रकारे आपण शेप दिलाय. इथे पण थोडंसं पॉईंट निघाला असेल तर तो कट करून घ्यायचा, नाहीतर मग स्टिचिंग करताना पॉईंट येईल. ठेवून बघायचंय बरोबर येतंय का नाही. असं असं आपल्या इथे जॉईंट होणार, तर असं बरोबर हळूहळू इथे असा कर्व तयार होईल. हा
छान पफ तयार होईल. आता फ्रंटचं तर आपलं झालंय रेडी. आता आपण बॅक पार्टचं करून घेऊ. आधी बॅक पार्टला इथे आपल्याला आधी 1/2 इंच खाली मार्क करून घेते मी. 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते असं. आता इथून आपला हा खाली ठेवायचा आहे. 1/2 इंच किंवा 1 लाईन तुम्ही करू शकता, असं काही हे नाहीये. असा आपला हा जो प्रिन्सेस कटचा जो शेप आहे आपल्याला असा इथे ठेवून घ्यायचा आहे. आणि ठेवल्यानंतर इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची, इथे आणि इथे खाली पण. हे बघा, मी तुम्हाला बोलली होती ना की बॅक पार्ट आपला कमी आहे तरी तो ऑटोमॅटिक मायनस होऊनच जाईल, तर तो आता आपला इथे मायनस होतोय. आता आपण जे इथे लाईन ड्रॉ केल्यात ना, तर ते आपण थोडीशी इकडे ओढून घेऊ अशी लाईन, आणि ही पण खालची पण. आता काय करायचंय, हा किती गॅप आलाय तो मोजून घेऊ आपण आधी. खालचा हा माझा जवळपास 1 इंच आहे. तर 1 इंच गॅप आलाय, तर तो त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा म्हणजे त्याच्या 1 इंचाच्या डबल किंवा अर्धाच इंच ऍड करून तुम्ही इथे मार्क करू शकता. तुम्ही अर्धा इंच ऍड करून मार्क करते, किंवा आहे तितकंच ठेवून पण तुम्ही मार्क करू शकतात. मी 1.5 इंचावरती इथे मार्किंग करते. अर्धा इंच मी ऍड केलंय. मी आणि असं मार्क करून मी एक वेळ चेक करते की माझी हाईट बरोबर येते का नाही. ते मला 14 इंच हाईट हवी होती, तर हे 15 इंच यायला पाहिजे. तर एकदम परफेक्ट 14 येते. मी काम करते, मी 1च इंच ऍड करते इथे. सॉरी, म्हणजे आहे तितकंच घेते ऍज इट इज. आणि इथे आपण जे क्रॉस लाईन दिली आहे ती पण आपण करून घेऊ. आता रेडी आपलं. आपण हाईट एक वेळ चेक करून घेऊ किती येते ते. 14.5 येते, म्हणजे शिवल्यानंतर येईल बरोबर. आता आपण इथे आपल्याला जो शेप द्यायचा, आपण डिझाईन जी करणार आहे त्याच्या पहिले आपण काय करून घेऊ, आपण जे फ्रंटचं आपण कसं मोजून ठेवलंय आर्म होलचं, तसंच इथे पण आपण बॅक पार्टचं पण मोजून घेऊ. अर्धा इंच खाली तिथून मी मोजायला घेते आणि अर्धा इंच आतमध्ये. हे येते माझं जवळपास 10.15 इंच. हे असं मार्क करून ठेवायचं, कारण आपल्याला स्लीव्हचं कटिंग करताना आपल्याला लागणार आहे ते. आता इथे आपल्याला जे पॅटर्न द्यायचंय, तर ते पॅटर्न कसं आहे आधी ते बघून घेऊ आपण. असं आपलं पॅटर्न बरोबर, हे मागचं बॅक नेकचं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो बॅक बेल्ट आहे हा मला किती 3.5 इंचाचा हवा होता. हा 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 जो ह्याला बॅक बेल्ट 3.5 इंचाचा हवा होता इतका. तर त्यामध्ये मी 1 इंच ऍड करून इथे मार्क करून घेते, म्हणजे 4.5 इंचावरती. 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते, म्हणजे ह्या बेल्टचं झालं. खाली अर्धा इंच स्टिचिंगला जाईल आणि इथे अर्धा इंच स्टिचिंगला जाईल. तर हे तर झालंय. आणि वरती इथे हुक लावायसाठी फक्त जागा पाहिजे मला, म्हणजे फक्त हुक लावण्यापुरतच पाहिजे, म्हणजे टोक आलं तरी पण चालणार आहे. आणि याचं जे ओपनिंग असणार आहे या ब्लाऊजचं, तर हे बॅक साईडला आहे, फ्रंटला नाहीये, बॅकलाच आहे. तर इथे मी एक हुक लावणार आहे आणि बाकी 4-5 हुक इथे येतील खाली. तर इथे हुक लावण्यासाठी मला जागा ठेवायची आहे. तर मी ती जागा वरून स्टिचिंगला जाईल माझं अर्धा इंच आणि खालचं इथे स्टिचिंगला जाईल अर्धा इंच. तसं मी 1 इंचची इथे जागा ठेवते. 1 इंच मी ठेवते जागा. अर्धा इंच जाईल, इथून अर्धा इंच जाईल आणि इथून अर्धा जाईल, म्हणजे बरोबर इथे टोक तयार होईल इथे असं. आता मी इथे असा शेप देऊन देते. आता हा शेप मी अंदाजेच देणार आहे, अंदाजेच द्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला वेगळा कोणता शेप वाटला तर तुम्ही देऊ शकतात, असं काही हे नाही. आता कट करून घेऊ आपण. आता बॅक पार्ट आपला पूर्ण रेडी आहे, आता आपण कट करून घेऊ. झालंय आपला रेडी बॅक पार्टचं, बघा कटिंग. इथे हुक येतील आणि इथे सुद्धा एक हुक येईल, असं असणार आहे आपला बॅक पार्ट. बॅक पार्टचं झालंय, फ्रंट पार्टचं झालंय. आता आपण स्लीव्हचं ड्राफ्टिंग करून घेऊ, म्हणजे आपलं पेपर कटिंग रेडी आहे.
फक्त आपल्याला अस्तरवरती कट करायचं राहील. स्लीव्हची हाईट असणार आहे माझी इथे 10 इंच, तर मी 11 इंचावरती मार्किंग करून घेते. अर्धा इंच स्टिचिंग मध्ये जाईल, त्यामुळे इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते मी आधी. आता 11 इंचावरती मी मार्किंग करून घेते. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. आता हा जो माझा फर्मा आहे स्लीव्हचा, तो मी ठेवते इथे. फर्मा ठेवून मी एकदम बरोबर ठेवलाय बघा, इथे कट टू कट ठेवलाय इथे, आणि इथे पण एकदम टच केलंय वरती. ही लाईन ही वर राहिली आणि खाली गेली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्याला हा शेप ड्रॉ करून घ्यायचा बाहेरचा. आधी बाहेरचा शेप ड्रॉ करते मी, बॅक पार्टचा. आता फ्रंट पार्टचा आपण शेप ड्रॉ करून घेऊ. हे ओपन करून घेतलंय. फर्माने काम एकदम सोपं होतं, लवकर स्लीव्ह आपली ड्रॉ करून होते. आणि हा फर्मा आहे ना, आपल्याला कुर्तीला, एखाद्या टॉपला किंवा साडीचा वन पीस वगैरे स्टिच केलं, कशाच्या पण स्लीव्हजला कामात येतं. आता आपलं झालंय फ्रंट आणि बॅकचा आपला शेप ड्रॉ करून झालाय. आता आपण इथे मार्क करून ठेवलं होतं की आपल्याला किती घ्यायचंय ते. फ्रंटचा होता आपला 9.5 इंच. 9.5 इंच आपल्याला ही लाईन मोजायची आहे. 9.5 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचंय. 9.5 इंचावरती मार्क करायचंय आपल्याला. इथे मार्क करते मी. आणि बॅकचा होता आपला 10.25 इंच. तर ही वरची जी लाईन आहे ती मी मोजणार. अर्धा इंच खालून आपल्याला मोजायचंय कधी पण, एकदम लाईन वरती ठेवून नाही मोजायचं. अर्धा इंच खाली आपल्याला मोजायचं असतं. आता हे 10.25 इंचावरती मी मार्क करते. आता हे जे आपण दोन्ही मार्क केलेत ना, तर ह्याचा आपल्याला बरोबर सेंटर घ्यायचा आहे. अंदाजेच घेते मी. सेंटर आपला हा मेन आहे. हा जो सेंटर आहे हा आपला 1.5 इंच बाहेरचं जे आपण मार्जिन असतं आपलं ते आहे. आता याच्या आतमध्ये 1.5 इंच मी मार्क करते. ह्याच्या आत 1.5 इंच मार्क करते, म्हणजे ते मेन मार्किंग आहे आणि हे मार्जिनचं मार्किंग आहे. म्हणजे हे एक आणि हे एक. आणि आता आपलं जे इथे मार्किंग असणार आहे ते स्लीव्ज राऊंड, ते माझं आहे इथे 10.15 इंच. 10.15च्या निम्मे मी घेणार आहे. 10.15च्या निम्मे येईल माझं 5. समजा 5 वरती एक लाईन, 5 वरती एक लाईन मी इथे मार्क करते. 5 इंचावरती एक लाईन, आणि तिथून 1.5 इंचावरती मार्जिनचं मी मार्क करते. हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे. अशा प्रकारे स्लीव्हचं ड्राफ्टिंग झालंय आपलं. आता आपण कट करून घेऊ. त्याआधी मी एक काम करते, आपलं रिचेक करायचंय जस्ट मला. हे कंपल्सरी नाहीये, पण मी जस्ट एक रिचेक करते. इथे 5 इंच आणि 8 इंचाचं मी स्लीव्हचं पण मोजून घेतलं होतं, मेजरमेंट घेतलं होतं. तर 5 इंचावरती होतं माझं 11.5 इंच. 11.5च्या निम्मे करते, 5.25 इंच. 5.25. आणि 8 इंचावरती होतं माझं 11.25 इंच. ते येतंय 5.5ला एक लाईन कमी. तर इथे हे मला फक्त चेक करायचं होतं की इथे आपलं थोडंफार लुजिंग आलं पाहिजे. एकदम कट टू कट नाही पाहिजे कधी पण. 1 किंवा 1.5 इंच आपल्याला लुजिंग इथे कंपल्सरी आलं पाहिजे. म्हणून मी ते बरोबर आलंय आपलं. ते जस्ट क्रॉस चेक करायसाठी मी मेजरमेंट घेऊन ठेवले होते क्लायंटचे, 5 इंचावरती आणि 8 इंचावरती. आता आपण कट करून घेऊ स्लीव्ज पण. फ्रंट शेप पण कट करून घ्यायचंय, ओपन करून. स्लीव्ज ओपन करायची आणि एका बाजूचा हा फ्रंट शेप कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्लीव्ज पण रेडी आहे आपली. आपलं सगळं आता पेपर कटिंग रेडी आहे. आता आपण अस्तरवरती ठेवून कट करून घेऊ. ते अशा प्रकारे मी आखून घेतलंय सगळं. हे मी फोल्ड वरती घेतलंय. फोल्ड वरती घ्यायचंय हे आपल्याला, कारण की जो आपला फ्रंट पार्ट आहे हा पॅक असणार आहे. पॅक म्हणजे आपलं बंद असणार आहे. फ्रंट पार्ट बंद आहे आणि आपण हुक जे आहे ते बॅक पार्टला देणार आहेत. तर त्याच्यामुळे हे आपण घडीवरती ठेवलंय फ्रंट पार्ट,
घडीवरती ठेवलाय मी हा. आणि हा असा मी ऍज इट इज मार्क करून घेतलाय सगळीकडे. फक्त इथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचंय. शिलाईमध्ये जाईल ते इथे अर्धा इंच. आणि सेम हे प्रिन्सेस कट जो आहे तो पण इथे मी ऍज इट इज मार्क करून घेतलाय. फक्त इथे स्टिचिंग मध्ये जाणार आहे म्हणून हा अर्धा इंच मी वाढवून घेतलेला आहे. कारण हा आणि हा पार्ट आपला जॉईंट होईल, त्याच्यामुळे अर्धा इंच याला आणि अर्धा इंच याला असं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. स्लीव्हचं मी ऍज इट इज कट केलंय, सॉरी म्हणजे आखून घेतलंय. त्याला काहीच वाढवायची गरज नाही, आपली होती स्लीव्ह मी तशीच केलेली आहे. बॅक पार्टला पण सेम, इथे आपण हुक लावणार आहेत, हुकांची इथे पट्टी येणार आहे आपली, तर त्याच्यामुळे मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलंय. आणि इथे सुद्धा आपली हुक येणार आहे इथे, त्याच्यामुळे मी इथे पण अर्धा इंच वाढवून घेतलंय. बाकी आहे शेप तसाच मी ड्रॉ करून घेतलाय सगळा, बघू शकता तुम्ही सगळं. हे सगळं आता माझं रेडी झालंय आखून. आता मी हे कट करून घेते. आणि फक्त एक तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला हा पार्ट अजून, हे दोन्ही पार्ट आपल्याला अजून सेम कट करायचे अस्तरवरती, म्हणजे आपल्याला डबल लागणार आहेत ते, आपण पॅडेड करतोय त्यामुळे. तर मी आता कट करून घेते हे सगळे पार्ट. अशा प्रकारे सगळं अस्तर कट करून झालंय आता आपलं. बघा, हे बघू शकता तुम्ही. मी तुम्हाला बोलली होती फ्रंट पार्टला आपल्याला 2 सेट लागतील. हे बघा, हे 2 आणि हे 2. हे मला सेम मॅचिंग अर्धा मीटर कप्स लावायचं आमचं नंतर ठरलं, त्याच्यामुळे मग मी नंतर अजून अर्धा मीटर अस्तर आणायला गेली, पण मला सेम कलरचं नाही मिळालं, म्हणून मग मी थोडंसं मिळतं जुळतं दुसरं घेऊन आलीये. आणि असंही हे आतमधून लागणार आहे, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना, ते काय दिसणार वगैरे नाहीये. तर हे बघा, हे 4 पार्ट आहेत ह्याचे अस्तरचे, प्रिन्सेस कटचे. आणि सेम हे पण तसंच, हा आपला फ्रंट पार्ट येणार आहे, तर हे मी 2 कट केलेत. बघा, हा एक आहे आणि हा एक आहे. तर हे आता असे सगळे आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवून कट करून घ्यायचे. हे स्लीव्हचं आहे आणि हे बॅक पार्टचं आहे, जे की हे आपलं ओपन आहेत हे, कारण आपले हुक येणार आहेत मागे. तर आता काय करते मी, आता हे सगळे असे ठेवून घेते पार्ट. आणि सॉरी मेन फॅब्रिक थोडं अर्धा इंच जास्त मार्जिन ठेवून कट करून घेते. आधी आपण हे ठेवून घेऊ. हे इथे बरोबर प्रॉपर डिझाईन आली पाहिजे, कारण हा आपला फ्रंट पार्ट आहे. ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला डिझाईन कशी ठेवायची ते. ही जी लाईन घेतली मी ही डिझाईनची, तर ही बरोबर मी सेंटरला ठेवली आहे, अशी मी ऍडजस्ट केलंय. जशी तुमची मेन फॅब्रिक वरती डिझाईन असेल ना, तर ती बरोबर ऍडजस्ट करून घ्यायची आहे. आणि मी हे मेन फॅब्रिक सरळच ठेवलेलं आहे, त्यावरती मी हे अस्तर ठेवलंय. आता मी याला पिना लावून घेते सगळीकडे. पर्ल पिन लावून घेते मी. पिन लावून घेतली मी आता सगळीकडे. आता मी हे कट करून घेते थोडंसं, अर्धा पाव इंच जास्त ठेवून मी कट करून घेते, कारण की आपण इथून नेक पलटी करू आणि मग तेव्हा हे अस्तर आपलं बॅकला जाईल, त्याच्यामुळे थोडं जास्तच ठेवायचंय आधी, नंतर आपण कट करून घेऊ त्याला. असं आपला फ्रंट पार्ट मेन फॅब्रिक वरती कट करून झालाय, बाजूला ठेवते. मी काम करते, मी सगळं आधी अस्तर मेन फॅब्रिक वरती ठेवून सगळे पार्ट कट करून घेते व्यवस्थित ठेवून, आणि मग तुम्हाला मी सगळं कट केल्यानंतर दाखवते. अशा पद्धतीने मी सगळे अस्तर ठेवून घेतले. प्रॉपर डिझाईन मी अलाइन करून घेतली, म्हणजे हे बघा बरोबर डिझाईन माझी आली आहे. दोन्ही पार्टला सेम डिझाईन आली पाहिजे, त्याच्यामुळे मी खाली ठेवून असे व्यवस्थित ठेवून घेतले. दोन्ही स्लीव्ज पण आहेत, अस्तर ठेवून घेतले आणि पिना लावून घेतल्यात. आता मी कट करून घेते. हे प्रिन्सेस कट दोन्ही, त्याला पण सेमच डिझाईन मी ठेवली आहे, कारण ब्लाऊज आपला प्रॉपर झालं पाहिजे, नाहीतर डिझाईन कमी जास्त नको दिसायला. त्याच्यामुळे मी अशा पिना लावून घेतल्या. मी आता कट करून घेते. कटिंग आपलं रेडी आहे. मग आपण डायरेक्ट स्टिचिंगला सुरू करूया. इथे सगळं आपलं आता मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करून झालेलं आहे. आता आपण आधी काय करू, अस्तर मेन फॅब्रिकला जोडून घेऊ. आपण आधी फ्रंट पार्टचं कम्प्लीट करून घेऊ, बाकीचं राहू दे, बाकीचं नंतर करते मी. फ्रंट पार्टचं आधी कम्प्लीट करूया आपण. कप्स वगैरे लावून सगळं रेडी ठेवूया. बॅक पार्ट आणि स्लीव्स ठेवून देते. आता मी हे सरळ बाजूला पिना लावल्यात, मी ते पहिले काढून घेते. आपल्याला इकडनं नाही लावायच्यात ह्या. बॅक साईडला हे अस्तर जे आहे त्यातलं बॅक साईडला असणार आहे, या प्रकारे. आता इथे मी पूर्ण असं 5 नंबरची टिप देते याला सगळीकडे. पूर्ण अस्तर असं जॉईन करून घेते. सेम याचं पण, आणि दोन्ही जे आपले प्रिन्सेस कट आहेत त्याचं पण मी तसंच करून घेते 5 नंबरच्या टिपने.
हे माझ्या नंतर लक्षात आलं, की आपण ह्याला डबल अस्तर लावणार आहे. सिंगल अस्तर लावायचं असतं तर मग ही प्रोसेस बरोबर होती. पण ह्याला आपण डबल अस्तर लावणार आहे. त्याच्यामुळे जे आपण पलटी करणार आहे नेकमधून, तर ते जे आपलं सेकंड जे अस्तर आपण कट करून ठेवलं आहे याच सेम या शेपचं, तर ते त्याच्याने आपलं पलटी होईल. नेक शेप आपला त्याच्याने पलटी करू आपण. आता मी इथे सगळ्यांना 5 नंबरची टिप देते पूर्ण ह्याला. 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते कट करून घ्यायचंय असं. जे एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलंय ते कट करून घ्यायचंय. तसंच सेम आपल्याला याचं पण कट करून घ्यायचं, प्रिन्सेस कटचं पण. एक्स्ट्रा मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचे अस्तरच्या बाहेरचं. सगळं कट करून झालंय आपलं. आता काय करायचं आपल्याला, आपण आधी आता हे जॉईन करून घेऊ. हा शेप इथे, हा पार्ट इथे जॉईन करायचा आहे आणि हा पार्ट इथे जॉईन करायचा आहे. आधी आपण जॉईन करून घेऊ हे दोन्ही पार्ट. कधी पण आहे ना वरूनच सुरुवात करायची प्रिन्सेस कट लावताना. शिलाई मी आता नॉर्मल ठेवली आहे. इथून स्टार्ट करायचं लावताना. प्रिन्सेस कटचा शेप जो आहे तो कधी पण वरून स्टार्ट करायचा लावायला. आणि ताणायचे वगैरे नाहीये कोणताच शेप, ताणायचा नाहीये आपल्याला. तुम्ही वाटल्यास एक वेळ चेक करू शकतात की बरोबर बसतंय का नाही. आणि जर कमी जास्त वाटत असेल तर जो कमी वाटतोय तो ताणून लावायचा आणि जो जास्त वाटतोय तो ढिल्ला सोडायचा. माझं तर परफेक्टच येत आहे, कारण आपलं कटिंग पण परफेक्ट आहे, त्याच्यामुळे शेप पण आपला परफेक्टच येणार आहे. कमी जास्त व्हायचं काही संबंधच नाही. हे बघा, मी काहीच ताणून वगैरे लावलेलं नाहीये, तर एकदम परफेक्ट आलंय आपलं. थोडं पण कमी जास्त झालेलं नाहीये. अशा प्रकारे हा शेप लावून झाला आपला हा पार्ट इकडचा. बघा, कप्स नाही लावलेत तरी पण प्रॉपर आलाय कर्व. आता आपण इकडचा पण लावून घेऊ तसाच. आपण वरूनच स्टार्ट करते मी लावायला. हा पण परफेक्ट झालाय, बघू शकता. दोन्ही झालेत आता आपले शेप रेडी. आता आपण काय करायचंय, सेम अस्तरचं पण करायचंय. अस्तरचं पण तसंच जॉईन करून घ्यायचंय. जे आपण मेन फॅब्रिकचं जॉईन केलं सेम आपल्याला तसंच. आता हे जे आपण एक्स्ट्रा पेअर कट करून घेतलं होतं अस्तरचं ते जॉईन करायचंय. हा शेप इकडे जॉईंट होणार आणि हा पार्ट इकडे जॉईंट होणार. आपण आता हे पण सेम तसंच जॉईन करून घेऊ.
आता याला रेडी. आता हे पण आपलं बघू शकता तुम्ही. कप्स लावायच्या आधी त्याला पफ आलाय ऑलरेडी. कप्स लावायची पण गरज नाही. तर आपण काय करू, आधी आता याला ना छोटे छोटे कट देऊन देऊ, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग छान येईल आपली. जिथे आपण स्टिच केलंय ना तिथे आपल्याला असे छोटे छोटे कट्स द्यायचे. मेन फॅब्रिकला पण द्यायचेत आपल्याला कट, जसे आपण अस्तरला दिले तसेच मेन फॅब्रिकला पण द्यायचे. याच्याने छान फिनिशिंग येते ब्लाउजला. आता यावर आपण प्रेस फिरवून घ्यायची. असे कट दिलेत आपण. हे असं बनवून घेतलंय मी कप्सच्या तिथे आपल्याला प्रेस करून घेण्यासाठी कुशन बनवून घेतलेलं आहे. त्या कुशन वरती छान प्रेस करता येतं. असं ठेवायचंय हे आपल्याला. आणि हे जे आपण मार्जिन आहे, म्हणजे आपण इथे स्टिच केलेलं आहे, ते असं असं ओपन करायचंय. ओपन करून मग त्यावर आपल्याला प्रेस करायची आहे. त्यामुळे मी इथे इंटरलॉक नाही करत आहे, कारण की इंटरलॉक केलं तर ओपन होणार नाही. आणि असं ओपन करून प्रेस केल्यानंतर फिनिशिंग खूप छान येते ब्लाउजला. अस्तरला पण अशीच प्रेस करायची आहे आणि मेन फॅब्रिकला पण सेम प्रेस करायची आहे. या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण याचा जो आउटपुट येतो, म्हणजे जे ब्लाउज रेडी होतं ते खूप सुंदर होतं. म्हणजे एवढी मेहनत आपली, खरंच म्हणजे छान दिसतं ब्लाउज. आणि जर तुम्ही कस्टमरचे शिवत असाल, क्लायंटचे जर तुम्ही ब्लाउज करत असाल, तर तुम्ही अशा ब्लाउजची शिलाई पण तुम्ही जास्त घेऊ शकतात. कारण की आपल्याला फिनिशिंग असते आपल्या कामाला, त्याच्यामुळे आपण जास्त पैसे घ्यायला अजिबात हे नाही करायचं, कारण मेहनत पण खूप आहे त्याच्यामुळे. आणि जर तुम्ही छान फिनिशिंग वगैरे दिली तर क्लायंट पण काही बोलत नाहीत की तुम्ही एवढी शिलाई मागतात का वगैरे, कारण त्यांना पण दिसते की फिनिशिंग किती आहे ब्लाउजला. आता मेन फॅब्रिकला पण मी सेम तसंच करून घेते जसं अस्तरला केलं. इथे पण सेम आपलं जे इथे मार्जिन आहे ते असं ओपन करून घ्यायचंय, दोन्ही टोकं असे, आणि तिथे प्रेस करायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पण काम केलं ब्लाउज वरती, तर किती पण सिंपल ब्लाउज पीस असेल ना आणि सिंपल साडी असेल आणि जर ब्लाउज तुम्ही एवढं छान प्रकारे शिवलं, तर त्या साडीला सुद्धा खूप छान लुक येतो. आणि साडीचा लुक हा त्याच्या ब्लाउज वरतीच डिपेंड असतो की ब्लाउज कसं स्टिच केलंय. त्याच्यामुळे थोडी जास्त मेहनत केली ब्लाउजवर तर अजून छान दिसेल. आता आपण उलट्या बाजूने केलं, आता आपण सरळ बाजूने पण एक वेळ करून घेऊ. आधी हा खालचा पार्ट केलाय मी, आणि हा इथे शेप आहे, इथे आपण हा कुशन वरती ठेवून प्रेस करून घेऊ. ह्या पद्धतीने तुम्ही खरंच एक वेळ नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. प्रॉपर स्टेप बाय स्टेप फॉलो करा मी जसं सांगितलंय तसं. आता कप्स लावून घ्यायचे आपल्याला. तर कप्स लावण्यासाठी आधी आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय. हे जे आपलं अस्तर आहे, आपण जे एक्स्ट्रा घेतलंय, तर त्या अस्तरवरती आपण मार्किंग करायचंय. हे इथे आपलं अपेक्स पॉईंटचं होतं, आपण इथे मार्क केलं होतं, वरून आपण घेतलं होतं शोल्डर टू अपेक्स, त्याचं हे मार्किंग आहे. तर ते मी इथे ठेवते. इथून खालून मी ठेवायला स्टार्ट करते, बरोबर इथून. आणि जिथे ते मार्क येतंय, जिथे येतंय ते मार्किंग,
तिथे मी असं मार्क करते. इथे आपलं कप्सचं सेंटर येणार आहे, बरोबर इथे. सेम दुसऱ्या बाजूला पण तसंच करते मी. या बाजूला मी मार्क करते. सेम दुसऱ्या बाजूला पण करायचं आपल्याला. इथून स्टार्ट करतेय लावायला असं, आणि जिथे हे मार्किंग आहे तिथे इथे आपल्याला मार्क करायचं अस्तर वरती. इथे येईल आपलं अस्तर वरती, कप इथे लागेल, इथे आणि इथे दोन्ही बाजूला. तर आता लावायचं आहे अस्तर, मी सांगते. हे आपण दोन्ही मार्किंग करून घेतलंय. आता इथे असे कप लागतील, तर हे कसे लावायचे? आता आपण काय करायचंय, आता इथे आपल्याला स्टिच करायचंय, बरोबर. तर आपण काय करू, आधी याला असं असं स्ट्रेट आहे तर याला उलट करू. थांबा, आधी इथे मी मार्क करून घेते. दोन्ही साईडला आपल्याला दोन्ही बाजूला असं मार्क करून घ्यायचंय. अशा प्रकारे इथे असा क्रॉस मार्क करायचंय. या बाजूला केलं मी, तसंच सेम उलट्या बाजूला पण करून घेते, म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. असं सेम दुसऱ्याला पण मार्क करून घेते. असं मार्क करून झालंय. आता आपण हे स्टिच करून घेऊ. बाजूला ठेवते मी. आता आता हे जे क्रॉस मार्क केलेलं आहे याच्यावरती हे हे क्रॉस मार्क असं ठेवायचं आपल्याला, असं एकदम बरोबर क्रॉस वरती क्रॉस आलं पाहिजे. असं ठेवून इथे स्टिच करायचंय. तर स्टिच किती करायचं, आता इथे पण क्रॉस वरती स्टिच करायचं आपल्याला, आणि सुई खाली टाकून एक वेळ अस्तर असं परफेक्ट करून घ्यायचं, म्हणजे चुन्या वगैरे नको पडायला. तर स्टिच किती करायचं आपल्याला, थोडंसं म्हणजे थोडंसंच करायचं. 2-3 टाके मी फक्त टाकलेत, जास्त पूर्ण इतकं ठेवायची काहीच गरज नाहीये. हे बघा, असं आपलं स्टिच झालंय, बघू शकता. अशा प्रकारे स्टिच झालं आपलं. सेम आता दुसरं पण आपल्याला तसंच करून घ्यायचंय. हे क्रॉस वरती क्रॉस ठेवते मी सेम, आणि इथे स्टिच करते. 2-3 टाके पुढे मागे अशी मशीन करून मी लॉक करून घेतलंय. हे बघा, एकदम परफेक्ट आलंय. इथे स्टिच दिसते, एकदम बरोबर आली. आता हे आपलं झालंय, कप्स लावून झालंय. आता आपल्याला काय करायचंय, आता आपलं मेन फॅब्रिक हे यावर असं येईल, असं. तर आता आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक सरळ ठेवायचंय. आपल्याला हा नेक पलटी करायचा आहे वरचा. तर काय करायचं, हे सरळ वरती असं ठेवायचंय आणि इथे स्टिच करून घ्यायचं आता, म्हणजे हे असं पलटी होईल तिकडे. आता आपण इथे स्टिच करून घेऊ. असं स्टिच करून घेतलंय मी. आता कट करून घेते, थोडस जास्त येते, थोडं 1/2 इंच कट करते आणि 1/2 इंच राहू देते. आता आपल्याला इथे प्रेस शिलाई द्यायची आहे. प्रेस शिलाई म्हणजे जे आपलं जे मार्जिन होतं शिलाईचं ते राईट साईडला घ्यायचंय, आणि हे जे अस्तर आहे ते पण राईट साईडलाच घ्यायचंय. अशा पद्धतीने झालंय. आता आपला नेक पलटी झालाय. आता इथे आपण एक वेळ प्रेस करून घेऊ. असे आपले कप्स पण आलेत बरोबर. आता एक वेळ मी इथे प्रेस फिरवून घेते सगळीकडे, म्हणजे आपल्याला नंतर इथे फक्त 5 नंबरची टिप द्यायची आहे, म्हणजे आपला फ्रंट पार्ट हा रेडी होऊन जाईल, आणि फक्त हे खालचं वळवायचं राहील आपलं. मी आधी ह्याच्यावरती प्रेस करून घेते. प्रॉपर अशी प्रेस करून घेतली मी, इथे पूर्ण ब्लाउजला करून घेते. आता काय करते मी, इथे आपल्याला काय करायचंय, हे फ्युजिंग टेप असतं, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलंय. हे फ्युजिंग टेप आहे. हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये ठेवून इथे प्रेस करून घ्यायची आहे.
म्हणजे यांनी काय होतं, की अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही एकमेकांना चिटकून राहतं. म्हणजे जेव्हा आपण आता 5 नंबरची शिलाई देऊ इथे सगळे पूर्ण पार्टला, तर तेव्हा हे फॅब्रिक हलणार नाही अजिबात. हे फ्युजिंग टेप तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. शॉपमध्ये पण मिळेल, पण जर शॉपमध्ये तुम्हाला जायला पॉसिबल नसेल किंवा नसेल तुमच्या जवळच्या शॉपमध्ये, तर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता. Mishoवरती पण अवेलेबल आहे आणि Amazonवरती पण आहे. खूप स्वस्तात येतं आणि ते जास्त महाग पण नाही आणि एक वेळ हा असा आपण टेप घेतला ना, की बराच दिवस चालतो आपल्याला. एका ऑर्डरमध्ये 2 येतात ते, 2 टेप येतात. पण खूप कामाचा आहे तो. हे बघा तुम्ही कसं चिटकलंय हे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, की आपलं चुकलंय आणि आपल्याला काढायचंय आणि काढून परत लावावसं वाटतंय, तर त्याला परत काय करायचं, परत प्रेस फिरवायची त्याच्यावरती आणि असं ओढून काढायचं. लगेच निघून पण जातं. लगेच रिमूव्ह होतं. आणि परत ॲडजस्ट करून परत प्रेस फिरवायची बरोबर ठेवून. खूप युजफुल प्रॉडक्ट आहे हे. नक्की तुम्ही घ्या हे. मी सजेस्ट करेल तुम्हाला नक्की बाय करा कारण की खूप महत्वाचं आहे ते. आणि कशालाही आपल्याला लागतंच. ब्लाउज असो, ड्रेस असो, कशालाही आपल्याला लागतंच ते. आणि हा टेप लावायला तुम्हाला जरुरी नाही की स्टीम आयरन पाहिजे. साध्या आयरननी पण तुम्ही लावू शकतात. हे बघा आता मी ह्या साइडचं कापून तोडून घेतलं हे फ्युजिंग टेप. आता मी इथे सुद्धा लावते. म्हणजे हे याला चिटकून राहील अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना. म्हणजे आपल्याला नंतर 5 नंबरची टीप देताना अजिबात हलणार नाही. हे बघा चिटकलं याला. सेम मी खालच्या बाजूला पण करून घेते. इथे पण लावते मी. या मापाचा कट करून घेते. काहीच नाही करायचं त्याला जस्ट ठेवायचंय अस्तरवरती. मेन फॅब्रिक मी त्याच्यावरती ठेवलंय आणि प्रेस करायची आहे. झालं. लगेच चिटकून जातं ते. एकदम परफेक्ट झालेला आहे आपला फ्रंट पार्ट. आपण इथे पण लावून घेऊ. आर्महोलमध्ये. शोल्डरच्या तिथे पण लावते. हे इझिली हाताने तुटतं त्याच्यामुळे काही टेन्शनचं काम नाही. कात्री वगैरेची गरज नाही. लवकर लावून होतं. किती फिनिशिंगनी आपला रेडी झाला आहे फ्रंट पार्ट. जे डिझायनर ब्लाउज असतात आपण जे बघतो ते सेम ह्याच पद्धतीने बनवलेले असतात. त्याच्यामुळे तेवढे छान फिनिशिंग दिसते त्याला. हे फ्युजिंग टेप वगैरे लावतात. अजून एक आहे की त्याला फ्युजिंगचं जे मटेरियल असतं ते सुद्धा वापरतात. मी तुम्हाला कधीतरी त्याचा पण एक ब्लाउज दाखवेल. म्हणजे मेन फॅब्रिक असतं ना त्याला फ्युजिंग वापरतात. कापड असतं ते. त्यानी तर एकदमच भारी लूक येतो त्याला. खूप छान लूक येतो त्याच्याने. खूप छान दिसतं आणि खूप छान लूक येतो त्याने ब्लाउजला. मी एक ब्लाउज केलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. हे बघा रेडी आहे. हे घातल्यावरती हे परफेक्ट बसेल. तरी हे जॉर्जेटचं फॅब्रिक आहे. तरी एवढं छान झालंय. हे जर कॉटन किंवा टफेटा सिल्क वगैरे असतं तर अजून खूप छान फिनिशिंग आली असती. घातल्यावर तर हे एकदम प्रॉपर बसून जाईल. बघा किती छान रेडी झाला आपला फ्रंट पार्ट. मी तुम्हाला दाखवते एक फ्युजिंग वापरलेलं ब्लाउज. हे बघा मी हे फ्युजिंग वापरून रेडी केलंय. तर हे दिसत नाही आपल्याला. मी याच्या फॅब्रिकला फ्युजिंग वापरलंय आणि हे टफेटा सिल्क कापड आहे आणि इतका छान लुक आलाय ना या ब्लाउजला. खूप छान लुक आलाय. असं एकदम भारी वाटतं, रिच वाटतं एकदम. बॅक साईडला मी असं हे केलं होतं ह्याच्यावरती पेंटिंग केलं होतं आणि त्याला वर्क केलंय. आरी वर्क. इथे, इथे, इथे. इथे मी सगळं ते फ्युजिंग वापरलेलं आहे. तरी मी हे जेव्हा ब्लाउज केलं तेव्हा माझ्याकडे याची स्टीमची प्रेस नव्हती. त्याच्यामुळे हे थोडेसे बबल्स वगैरे दिसतात. साध्या प्रेसनी जर लावलं तर थोडेसे बबल्स वगैरे येतात. पण जर तुम्ही आपल्या स्टीमच्या प्रेसनी प्रेस केलं ना ते लावताना तर खूप छान होतं. हे बघा आतमधून पण. असं छान त्याला कापडाला आहे ना असं थिकनेस येतो एकदम.
कॉटनच्या साडीवरती हे असं ब्लाऊज खूप सुंदर दिसतं. जे आपण ब्लाऊज बघतो आता सोशल मीडियावरती खूप असे दिसतात आपल्याला, की किती छान त्याला फिनिशिंग वगैरे. तर ती फिनिशिंग त्याच्यानीच येते. ते फ्युजिंगचं जे आहे कापड मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल ते कसं वापरायचं ते. आपला फ्रंट पार्ट तर रेडी आता. फक्त इथे आपल्याला पट्टी लावून पलटी करायचंय. तर ते आपण नंतर करू. जेव्हा आपण बॅक पार्टचं करू, तेव्हा आपण करू. आता आपण हा साइडला ठेवून देऊ. आता आपण बॅक साइडचं करून घेऊ. आणि आज मी तुम्हाला रेडीमेड जी हुक पट्टी असते ना, ती लावायचं शिकवणार आहे. ही रेडीमेड असते. ही लावण्याची एक एकदम छान सोपी पद्धत आहे. ही लावली ना, तर ब्लाउजला अजून फिनिशिंग येते. म्हणजे खूप छान दिसतं. रेडीमेड सारखाच लूक येतो छान. आणि असं ताणल्यावरती पण काही गॅप वगैरे अजिबात येत नाही, कारण की हे एकदम जवळ-जवळ असतात. आपण हाताने लावतो ते तरी थोडं जास्त गॅपनी लावतो. खूप जवळ असतात. तर आधी आपण काय करू, अस्तर पलटी करून घ्यायचंय. हा एक पार्ट मी तुम्हाला दाखवते कसा करायचा. सेकंड पार्ट मी करून ठेवेल. आता हा जो एक पार्ट आहे बॅक साइडचा, तर तो मी काय करणार आहे, इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे. मी तुम्हाला मार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. इथून अर्धा-अर्धा इंचावरती मी स्टिच करणार आहे. इथे असं इथपर्यंत बाहेर जाणार आहे आणि हे पण असं म्हणजे हे इथे टोक येणार आहे माझं थोडक्यात. इथे टोक काढायचंय मला. इथे टोक पण कसं काढायचं ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि इथपर्यंत मला स्टिच करायचंय. खालचं आपल्याला तसंच ओपनच ठेवायचंय कारण तिथे आपल्याला हुक लावायचे आहेत. हुकची पट्टी ही त्याच्यामुळे. तर असं आणि असं इथे मी आता स्टिच करून घेते अर्ध्या-अर्ध्या इंचावरती. जिथे मार्क केलं होतं मी तिथे स्टिच करून घेतलं आता. जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेते. इथे छोटे-छोटे कट देते. जिथे राउंड शेप असतो तिथे छोटे-छोटे कट द्यायचे. एम्ब्रॉयडरी असल्यामुळे सुई पण वाकडी-तिकडी चालते या फॅब्रिक वरती आणि कात्री सुद्धा वाकडी-तिकडीच चालते. हे टोक आहे ना, हे फॅब्रिक आधी असं फोल्ड केलंय मी इकडे आणि नंतर असं फोल्ड केलंय आणि ते बोटाने असं बाहेर काढते. बघा असं. पूर्ण तर नाही येत ते. त्याला आपण सुईने काढू नंतर. इथे आपल्याला हातानेच हुक लावावं लागणार आहे, कारण सिंगल हुक येणार आहे इथे. आणि जे खाली लावायचे पट्टीला ते हुक आपण ते रेडीमेड हुक आहे पट्टी ती लावायची. आता इथे मी प्रेस शिलाई पण करून घेते. अस्तरवरती स्टिच करायचंय. शिलाई इकडे घ्यायची आपल्या राईट साईडला. जितकी पॉसिबल आहे तितकं स्टिच करायचंय. जिथे पॉसिबल नाही तिथे काढून टाकायचं. इथे राउंड शेप आहे नेकचा, तिथे पण करते मी. अशा प्रकारे झालंय. असं येईल. असंच सेम मी आता दुसरा पार्ट पण करून घेते रेडी. दोघांना सोबत प्रेस करेल. प्रेस करून घेतली मी. आता मी हे साईडचं जे आहे तिथे सगळीकडे 5 नंबरची टिप देते आणि मग जे एक्स्ट्रा जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घेते. आता एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं सगळं.
आधी मी ही पट्टी फोल्ड करून घेते, म्हणजे आपल्याला ते रेडीमेड हुकायची पट्टी लावायला इझी जाईल. आधी मी अशा 2 सरळ पट्ट्या कट करून घेतल्यात. सरळच फॅब्रिक घेतलंय मी आणि आता मी आधी इथे स्टिच करून घेते याला. आधी असं स्टिच करून घेतलंय. आता अस्तर इथे घेऊन ही स्टिच इकडेच राहू द्यायची. हवं तर आपण कट करून घेऊ त्याला, जास्त दिसते तर. पाव इंच ठेवली, पाव इंच कट करून टाकली मी. आता ही शिलाई इथेच राहू द्यायची आणि नंतर हे अस्तर ह्या बाजूला घ्यायचं आणि आता इथे एकदम असं जवळून इथे स्टिच करायचं. याला म्हणतात प्रेस शिलाई. मी प्रेस शिलाई करते आता इथे. असं. नंतर आता मी इथे असं ठेवून इथे प्रेस करून घेईल आधी आणि फ्युजिंग टेपने इथे मी चिटकवून देणार आहे ही पट्टी आणि नंतर मी इथे हात शिलाई करेल. किंवा मी असं पण करू शकते, इथे मी आता 5 नंबरची टीप देऊन देते आणि मग नंतर हात शिलाई केल्यानंतर ती 5 नंबरची शिलाई मी काढून टाकेल. तसं पण करू शकतो आपण. इथे मी 5 नंबरची टीप देते. प्रेस तापायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा मी आता टीपच देते इथे. आता इथे मी काय करेल, नंतर इथे हात शिलाई देईल मी. हात शिलाई करून घेईल इथे पूर्ण आणि नंतर ही 5 नंबरची जी टीप दिली आहे मी ती काढून टाकेल, म्हणजे टीप दिसणार नाही आपल्याला बॅक साईडला. आता आता आपल्याला इथे हुकाची पट्टी लावायची आहे. हुकची पट्टी आधी आपल्याला काय करायचं, इथे मेजर घेऊन म्हणजे किती लागते ती आपण कट करून घेऊ पहिले. किती हुक बसतात ते. इथलं एक हुक कमी आहे, त्याच्यामुळे मी ही पट्टी काढूनच टाकते. एवढी माझी काहीच कामाची नाही. इथून लावायला स्टार्ट करेल मी. 5 हुका आपण ऍडजस्ट करू, कारण की तसं तर 4 पण बसू शकतात. ठीक आहे, आपण 5 हुका ऍडजस्ट करू. 4 कमी होत आहेत आणि 5 जास्त होत आहेत. अशी आपल्याला इथे लावायची आहे ही पट्टी. इथे बरोबर अर्धा इंचावरती इथे अशी ठेवायची आपल्याला. ही फोल्ड करायची आपल्याला. ही अशी साधी पट्टी असते हुक लावायची. ही पट्टी आपल्याला काय करायचंय, मधून अशी फोल्ड करायची. अशा प्रकारे. जवळून दाखवते. ही पट्टी आहे. ही मधून फोल्ड करायची अशी आणि ती इथे ठेवायची अशी. आणि इथे आपल्याला एकदम जवळ असं स्टिच करायचंय. पण आता आपलं काय होतंय, हा एक हुक आहे ना आपला बाहेर चाललाय, तर आपल्याला हा थोडा इथे आणायचा आहे. मग मी काय करेल, की थोडं मध्ये इथे आणि इथे स्टिच करून घेईल, म्हणजे जरा हुकच जवळ जवळ होतील. खालच्या हुकाच्या इथे मी आधी स्टिच करते. 2 हुकांच्या मध्ये मी थोडंसं स्टिच करून घेते, म्हणजे ती पट्टी थोडीशी छोटी होऊन जाईल. हुक थोडे जवळ येतील आपले. हे बघा, आलं थोडं जवळ. अजून थोडंसं आपण कमी करू मध्ये. 4च्या ऐवजी म्हणजे आपले 5 हुक लागतील. हे बघा, जवळ झालेत अजून. जितके जवळ तितकं चांगलं, उलट आपली म्हणजे दिसणार नाही अजिबातच. आता बरोबर बसलेत बघा. 5 हुका आता एकदम परफेक्ट बसतील. आता आपण आधी ही पट्टी इथे स्टिच करून घेऊ. पण स्टिच करताना एकदम शांततेत आणि एकदम सांभाळून करायचंय. कारण की काय होतं ना, हे हुक हुक असतात, तर काय होतं एखाद्या वेळेस आपली सुई तुटायची सुद्धा खूप भीती असते. आता मी लावायला स्टार्ट करते अर्धा इंचावरती. एकदम हळू लावायची आहे. पहिल्या इथे तर मला टीप घेताच येणार नाहीये. मी शक्यतो हातानेच प्रयत्न करते जिथे शक्य होईल तिथे. कारण मला आधी भरपूर वेळेस अनुभव आलाय, माझ्या भरपूर सुया तुटल्यात. एकदम स्लोली लावायचंय. एकदम काठावर लावायची आपल्याला टीप, एकदम काठावर करायचंय. स्टिच एकदम काठावर करायचंय.
हे बघा, अशा प्रकारे छान आपली पट्टी लावून झाली आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक दिसते ते कट करते. आता मी अस्तरची पट्टी एवढी अशी कट करून घेतली आहे. अंदाजेच केली आहे, मोजून वगैरे नाही घेतलं मी. फक्त ह्याच्या या हुकाच्या पट्टीच्या थोडंसं खाली वरती पण आणि खाली पण एक्स्ट्रा राहील असं मी पट्टी कट करून घेतली आहे. अशी साधारण 2 इंचाची आहे आणि ही अशी उभी हुकाच्या वरती थोडीशी आणि खाली थोडीशी. आता काय, अशी मधून घडी केली मी या पट्टीला आणि या हुकांच्या मध्ये टाकायची. हुकांच्या खाली जाऊ द्यायची पट्टी पूर्ण. अशा प्रकारे हे बघा, हुकांच्या पूर्ण खाली जाऊ दिली मी. जो व्हाईट पार्ट आहे त्या हुकाच्या पट्टीचा तो अजिबात दिसू द्यायचा नाही आपल्याला. पूर्ण आतमध्ये जाऊ द्यायचंय आणि खाली थोडं फॅब्रिक जास्त ठेवायचंय आणि वरती पण थोडं. आता काय करायचं, आपण आधी जसं स्टिच केलं होतं सेम तसं परत आपल्याला स्टिच करायचं इथे. जवळूनच एकदम मी एखादी पर्ल पिन ठेवते हातामध्ये, अस्तर आपल्याला सारखं सारखं तिकडे करायला. हे बघा किती छान आपलं लावून झालंय अस्तर इथे. हे बघा. आता आपल्याला उलट्या बाजूनी एक्स्ट्रा असेल ते कट करते, थोडंसं जास्तच आहे हे फॅब्रिक. आता आपल्याला काय करायचंय, ही पट्टी अशी खाली फोल्ड करायची, ही इथे आणि ही इथे. इथे मी असं स्टिच करून घेते या पट्टीवरती. ही पट्टी आपली अशी बाहेर आहे, त्याच्यावरती मी इथे स्टिच करते. ते खाली जे एक्स्ट्रा ठेवलं होतं मी ते वरती फोल्ड करून घेतलं आता आणि इथे काठावरती स्टिच करते. एकदम काठावरती घेतली कारण तिकडे तर आपले हुक आहेत त्याच्यामुळे नाही जमणार. आता हे जे आपण इथे स्टिच केलं, इथे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आपल्याला. आता काय करायचंय, आता ही पट्टी अशी इकडे फोल्ड करायची, अशी एकदम, आणि इथे स्टिच करून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही एकदम फिनिशिंगने आपली पट्टी लागली आहे हुकाची. वाटत पण नाही की इथे हुक लागलेले आहेत म्हणून. बघा, इथे जर मला वाटलं नंतर तर मी इथे एखाद्या हाताने लावून देईल जर मला वाटलं तर. आता आपल्याला आईची पट्टी लावायची. आईच्या पट्टीसाठी पण आता आधी आपल्याला मोजून घ्यावं लागेल. मेजरमेंट म्हणजे तसं आपल्याला ठेवून बघावं लागेल की हुक बरोबर त्याच्या लाईन मध्ये आले पाहिजेत. आपण 5 हुक घेतले होते तर 5 आय घेऊ. आता लूपची पट्टी ही असं ठेवून बघायचंय कसं येणार ते. आता हे हुक येत आपले इथे, तर आपले लूक असे येतील. असे ते कसे लावायचे मी ते सांगते. आधी आपण ऍडजस्ट करून घेऊ. आपलं हे ह्या दोघांमध्ये आपण स्टिच केलं होतं आणि ह्या दोघांमध्ये सुद्धा स्टिच केलं होतं, तसं सेम आता आपल्याला लूकच्या पट्टीला पण स्टिच करून घ्यावं लागेल. जसं त्या 2 हुकांमधला आपण गॅप कमी केला तसं लूक मधला सुद्धा गॅप आपल्याला कमी करावा लागेल, तर ते ऍडजस्ट होईल बरोबर. चेक करून घ्यायचंय आपल्याला बरोबर बसतात का नाही. हे बघा, नाही तर मग हुक लावल्यानंतर आपल्या लक्षात येईल. हे बघा, हे बसतात बरोबर. आता ह्या दोघांमधला सुद्धा गॅप कमी करायचा आहे. आपण लावून बघू आधी बरोबर बसतात का नाही ते. बरोबर बसलेत हे तर येतीलच बरोबर, कारण हे त्याच साईजचे असतात. ठीक आहे, अशी लागेल लूकची पट्टी, एकदम परफेक्ट आहे. आता लूकची पट्टी लावताना सुद्धा आपल्याला हेच करायचंय. आधी स्टिच करून घ्यायचं आपल्याला इथे.
अर्धा इंचावरती. इथे पण सांभाळूनच लावायचे आपल्याला, कारण हे सुद्धा लूपचे जे लूक आहेत ते पण मशीनमध्ये येण्याची खूप शक्यता असते आणि मग आपली सुई पण तुटू शकते. त्याच्यामुळे एकदम हळूवार लावायची, अजिबात घाई करायची नाही. पण हे हुक आणि लूक आपण जेव्हा रेडीमेड वापरतो तेव्हा ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते, खूप छान दिसतं ब्लाऊज. असे येतील आपले लूक असे. आता आपल्याला इथे पट्टीने कव्हर करायचंय. मी सांगते तुम्हाला कसं करायचं ते. आपण आपले साधे जेव्हा हाताचे आपण हुक लूक करतो तेव्हा आपण मेन फॅब्रिकची सुद्धा एक पट्टी लावतो बघा इथे. म्हणजे जेव्हा आपले लूक असे येतात तर आपली इथे मेन फॅब्रिकची एक पट्टी असते बघा, स्किन दिसायला नको म्हणून. त्यासाठी आपण इथे सुद्धा लावणार आहे. तर आधी काय करायचं, मी मेन फॅब्रिक घेतलं इथे, अंदाजेच घेतलंय, हे पण असं असेल साधारण 2 इंच, पण असं अंदाजेच घेतलंय. आता काय करते, मी त्याला असं फोल्ड करते आणि इथे असं स्टिच करते क्रॉस. बघा तुम्ही आता मी कसं करते ते. थोडंसं क्रॉस स्टिच केलं मी. आता मी मेजर करून घेते की मला किती लागणार आहे. इथे मी मोजून घेते, इथे मी मोजते, इथे असं स्टिच होईल. तर मला साधारण इथपर्यंत हवंय. तर मी काय करेल, आता इथे सुद्धा अशी क्रॉस स्टिच करणार, इथून अशी. म्हणजे हा भाग आपल्याला कमी पाहिजे आणि हा भाग इथला जास्त पाहिजे. त्यामुळे काय करायचं, थोडंसं किंचित क्रॉस शिलाई द्यायची आपल्याला, सरळ न देता थोडीशी क्रॉस द्यायची. एक्स्ट्रा फॅब्रिक कट केलं. आता ह्याला मी पलटी करते त्या पद्धतीने. याची टोक वगैरे काही काढले नाही तरी चालते, असं पण आतमध्येच राहणार आहे. अशा प्रकारे आता ही पट्टी अशी आपली खाली राहील आणि त्याच्यावरती अशी आपली हुकची पट्टी येईल, अशी, सॉरी, ही लूकची. आणि इथे हुक लागतील, म्हणजे आपलं इथे स्किन अजिबात दिसणार नाही. तर आता काय करायचं, ही पट्टी आहे ना, मी इथे आधी याला एक सरळ अशी स्टिच करून घेते असंच, म्हणजे ते हलणार नाही. 2 वेगळे वेगळे फॅब्रिक असते. तुमच्या लक्षात आलं असेल मी अंदाजे का घेतलंय ते, कारण आपल्याला नंतर कळेल ते किती कसं लागते ते. आता आपल्याला इथे इथे ठेवायची एकदम जवळ आणि इथे स्टिच करून घ्यायचं आपल्याला असं. थोडीशी मध्ये ठेवली तुम्ही तरी काय हरकत नाही, पण स्टिच आपल्याला इथूनच करायचंय, याच्या एकदम जवळ, हुकांच्या एकदम, ते लूपच्या एकदम जवळ. कारण की नाहीतर मग ती पट्टी आपल्याला बसणार नाही, हुक बरोबर नाही बसणार. जिथे आपली लुक आहेत तिथेच आपल्याला स्टिच करायचं एकदम जवळ. नंतर असंही आपल्याला एक वेळ चेक करावं लागेल बरोबर बसलेत का नाही, नाहीतर काढून परत एक वेळ करावं लागेल. काढायची तर गरज नाही पडणार शक्यतो. हे बघा, असे लुक बाहेर आले पाहिजेत. हे दिसतायत, हे बरोबर आलेत एकदम. हे बघा, लुक दिसतायत तुम्हाला, 1 2 3 4 5 हे लुक आलेत. हे आपली एकदम परफेक्ट लागली आहे. आपल्याला पाहिजे तर आपण अजून जवळून स्टिच करू शकतो, पण मला वाटत नाही काही गरज आहे. आपण एक वेळ चेक करू हुक लावून. एम्ब्रॉयडरी असल्यामुळे ते कापड ऑलरेडी जड आहे. हे बघा, असे हुक लागतील हे आपले. आता खालची आपली पट्टी राहिली फोल्ड करायची, त्याच्यामुळे आपण आधी आता ती फोल्ड करून घेऊ. आता आपण हुकाच्या पट्टीला इथे कसं कव्हर केलं होतं अस्तरनी, तसं सेम आपल्याला करायचंय. इथे पण मग मी अस्तर घेतलंय, मधून फोल्ड करून घेतलंय त्याला. हे पण साधारण 2 इंचाचं असेल आणि असं अंदाजेच घेतलंय मी, याच्यापेक्षा 1 इंच खाली जास्त आणि वरती पण 1 इंच जास्त असं. आता मी मध्ये फोल्ड केलंय आणि वरती गॅप ठेवून वरती एक्स्ट्रा ठेवलंय मी, हे बघा. आणि इथे आपल्याला इथेच स्टार्ट करायचंय लावायला, इथूनच. एकदम हळू घेते मी मशीन, कारण मला भीती वाटते ते सुई तुटायची. एक वेळ लुक चेक करून घ्यायची की त्याच्यावर स्टिच तर नाही आलं ना. आता आता आपल्याला उलट करून घ्यायचंय असं. हे एक्स्ट्रा, एकदम जास्त एक्स्ट्रा ते कट करते मी, आणि वरचं तर ओके, एवढं काही जास्त नाही. आता हे आपण फ्रंट पार्टला केलं होतं सेम तसंच आपण आधी इथे असं स्टिच करून घेऊ. सेम, सॉरी, फ्रंट पार्ट म्हणते ते, हुकच्या पट्टीला आपण जसं केलं होतं कव्हर
तसं ह्या पट्टीला पण कव्हर करायचंय. आणि ही जी आपली पट्टी ना ही लेफ्ट साईडला ठेवायची, नाहीतर आहे ना मग ते पण स्टिच मध्ये येईल. ती इकडे ठेवली मी या बाजूला. याला कट करायची आपल्याला गरजच नाही. आता आपण काय करायचं, इथे डायरेक्ट असं स्टिच करून घ्यायचंय. अशा पद्धतीने लुकची पट्टी पण आपली रेडी आहे. हे बघा किती छान बसली. आता वरती इथे आपलं हाताने आपण लावणार आहे. आता आपला बॅक पार्ट ऑलमोस्ट रेडी आहे. झालं आता आपलं सगळं. इथे फक्त आता मी हाताने हुक लावेल, इथे हुक लावेल आणि इथे आय करून घेईल हाताने. रेडी आता आपलं. आता आपण फ्रंट पार्टला जी खालची जी पट्टी लावायची राहिली आपण ती लावून घेऊ आधी, आणि मग शोल्डर जॉईन करून स्लीव जॉईन करू. फ्रंट पार्टला खाली मी ही पट्टी लावून घेते आता. हा खालचा पार्ट आहे आपला, फोल्ड करायचा राहिला होता. सरळ बाजूनी पट्टी लावते. बॅकला लावली आपण सेम तशीच लावायची. प्रेस शिलाई करते इथे. आता इथे मी 5 नंबरची टिप देते, नंतर हात शिलाई करून घेईल. झालं आता फ्रंट पार्ट पण रेडी आपला. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. शोल्डर जॉईन करायच्या आधी आपलं हे राहिलंय, स्लीवचं अस्तर पलटी करायचं राहिलंय, ते करून घेते मी आधी. अर्ध्या इंचावरती स्टिच करून घेते पहिले. हे मी अस्तर वरती म्हणजे सॉरी सरळ फॅब्रिक घेतलं होतं आधी आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलं होतं, म्हणजे ते पलटी करून मागे जाईल, अस्तर ते मागे जाईल. आता इथे पण प्रेस शिलाई देते. आता सगळ्या बाजूला मी 5 नंबरची टिप देते इथे. पूर्ण ब्लाऊज वरती सॉरी स्लीव्ज वरती पूर्ण असं मी फोल्ड करून घेतलं इथे. आणि आता इथे राहिलेल्या बाजूवरती सगळ्या राहिलेल्या भागावरती मी 5 नंबरची शिलाई देते, म्हणजे त्याला चिटकून राहील अस्तर. याचं पण जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. आता आता शोल्डर जॉईन करून घ्यायचे. स्लीव्ज रेडी झाले आता. डबल स्टिच करून घ्यायचं शोल्डर वरती. इथे मी इंटरलॉक पण करून घेते. इंटरलॉक करून घेतलंय मी दोन्ही शोल्डरला. आता आपल्याला काय फक्त स्लीव्ज लावायची आणि फिटिंग करायचंय. तर आधी काय करायचं, आपण स्लीव्ज चेक करून घ्यायची की लेफ्ट हँडची का राईट हँडची, ते अशी चेक करून घ्यायची आपल्याला. हा भाग कमी आहे त्याच्यामुळे ही आपली राईट साईडची स्लीव्ज आहे. जो भाग कमी असतो तो फ्रंट साईडला येतो, तर ही स्लीव्ज आपली राईट हँडची आहे. राईट हँडला आपण लावायला घेऊ. आता आधी चेक करून घेते मी बरोबर बसते का नाही ते. चेक करून घ्यायचंय, काही कमी जास्त वाटत असेल तर, म्हणजे आपल्याला तसं फॅब्रिक कोणतं लूज सोडायचंय कोणतं ओढून घ्यायचंय ते लक्षात येतं. माझी स्लीव्ह थोडी जास्तच आहे,
त्याच्यामुळे मी स्लीव्ज थोडी ताणूनच लावते. सॉरी ढिल्ली सैल सोडून लावते आणि खालचं जे फॅब्रिक आहे ते मी ओढून लावणार आहे. स्लीव्ज लावून झाली आपली. आता मी याला इंटरलॉक करणार आहे. दुसरी स्लीव्ज पण मी आधी लावून घेते, मग दोन्ही स्लीव्जला मी सोबतच इंटरलॉक करेल. दुसऱ्या स्लीव्जला पण सेम तेच बॉडीचा पार्ट आहे हा पूर्ण मी ओढून घेणार आहे आणि स्लीव्ज लूज ठेवणार आहे. परफेक्ट बसली एकदम, अजिबात कमी जास्त नाही. आता मी इंटरलॉक करून घेते आधी आणि मग फिटिंग करू आपण. इंटरलॉक करून घेतलंय मी पूर्ण स्लीव्जला. मला हे ब्लाऊज डमीवरती घालून फोटोशूट करायचंय, त्याच्यामुळे मी आपण जे 1.5 इंच मार्जिन ठेवलं होतं तर मी तेवढं स्टिच न करता फक्त सध्या अर्धा इंचावरतीच फिटिंग करून घेते आणि नंतर माझं फोटोशूट करून झालं की मग मी नंतर याला 1.5 इंचावरती स्टिच करून घेईल. 1.5 इंचावरती स्टिच केल्यानंतर झालं मग आपलं ब्लाऊज रेडी आहे. इथून काय फक्त आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून आपल्याला पूर्ण ब्लाऊजला फिटिंग करून घ्यायचंय. पण हे मला डमीवरती ब्लाऊज घालायचंय, त्याच्यामुळे मी याला सध्या अर्धा इंचावरतीच शिलाई करते. ब्लाऊज पूर्ण रेडी झालंय. इंटरलॉक पण करून घेते मी याला, म्हणजे फक्त आपल्याला नंतर मी इथे 1.5 इंचावरती मार्क करून इथे स्टिच करून घेईल, म्हणजे ब्लाऊज पूर्ण रेडी आहे. तर अशा प्रकारे आपलं ब्लाऊज रेडी झालंय. हे बघा मी डमीवरती घालून दाखवलंय. क्लायंटचं असल्यामुळे मी स्वतः नाही घातलं, त्याच्यामुळे डमीवरतीच घातलंय. हे बघा फिटिंग वगैरे बघू शकता. स्लीव्ज आणि बॅक साईडला अशा प्रकारे आपण जे हुक आणि लूप लावलेत ते इथे आहेत आणि वरती एक हुक लावायचं राहिलं. आता हे डमीची साईज मोठी आहे, त्याच्यामुळे इथे हुक नाही लागत आहे. पण म्हणून मी इथे पर्ल पिन लावलेली आहे सध्या. इथे मी हुक आणि लूप लावणार आहे, म्हणजे आपण जेव्हा वेअर करू तर तेव्हा ते ऑटोमॅटिक असं लावता येईल आपल्याला. हा बॅक पार्ट आहे ब्लाऊजचा. फिटिंग वगैरे एकदम छान प्रॉपर आली आहे, बघा तुम्ही. खूप छान आणि घातल्यावरती पण एकदम छान बसेल आहे. हे बघा बोट नेक आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि मला माहिती आहे आजचा थोडा व्हिडिओ आपला खूप जास्त मोठा झालाय, पण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही स्टिच करायचा प्रयत्न करा, तुम्हाला पण नक्की येईल आणि छान अशीच फिनिशिंग येईल. आणि अशा फिनिशिंग मध्ये जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केलं ना तर तुम्ही त्याची शिलाई 600 ते 700 रुपये नक्की घेऊ शकतात. आता हे तुमच्या एरियावरती डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात, त्यावरती डिपेंड आहे. आता माझ्या एरियामध्ये तरी मी इथे 600 रुपये घेते अशा ब्लाऊजची. 600 रुपये साधं असेल तर 600 आणि जर पॅडेड जर केलं तर 800 रुपये असतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दिवसामध्ये जर समजा 2 ब्लाऊज स्टिच करत असाल तर 2 न करता तुम्ही एकच करा, पण ते खूप छान असं परफेक्ट फिनिशिंगनी करा. म्हणजे कसं आपण थकणार पण नाही आणि फिनिशिंगनी केलं तर ते क्लायंटला आवडेलच. त्याच्यामुळे क्लायंट्स येतातच. आणि जरी तुम्ही स्टिचिंग चार्जेस जास्त घेतले तरी जर क्लायंटला तुमची फिनिशिंग वगैरे आवडत असेल तर ते नक्की तुमच्याकडे येणार. तर तुम्ही नक्की स्टिच करून बघा आणि मला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.